आणि स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा हा विषय आहे. गीता ध्यानम याचा अर्थ गीतेचं ध्यान. ध्यान म्हणजे चित्ताचं चित्तस्य एकाग्रता. आपल्या चित्ताची एकाग्रता करायची आणि एकाग्र झालेलं मन ते गीतेच्या चिंतनावर लावायचं म्हणजे गीतेचं ध्यान. गीता ही म्हटली तर सगुण आहे आणि म्हटली तर निर्गुण आहे. आपल्याकडे सगुण आणि निर्गुणामध्ये काही भेद नाही आहे. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे आणि जे निर्गुण आहे तेच सगुण आहे. कारण अद्वैत आहे. गीतेला अद्वैतामृतवर्षिणी म्हटलं आहे. अद्वैत म्हणजे न द्वैत अद्वैत. जिथे दोन नाही म्हणजे जे द्वैत नाही ते अद्वैत. एकाकी किंवा एकमेव एकच. त्याच्यामुळे तिथे उपनिषदामध्ये फार छान मंत्र आहे. विज्ञातारम अरेकेन विजानीयात. मैत्रेयीला याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, जो विज्ञात आहे. अरे मैत्री अगं मैत्री, त्याला कोण जाणणार? तो स्वतःच ज्ञात आहे, त्याला कोण जाणणार? जसं आपण म्हणतो की आपल्याला दुसऱ्याच्या खांद्यावर बसता येतं, कारण काय, तो दुसरा आहे म्हणून, की नाही. पण आपल्या खांद्यावर तुम्ही कसं बसणार, की नाही? आपल्या खांद्यावर आपल्याला बसता येत नाही, कारण आपण आणि आपला खांदा काही वेगळे नाही आहे. जिथे द्वैत आहे तिथे ज्ञान आहे, की नाही. जिथे द्वैत नाही तिथे ज्ञान कसं काय असतं, कारण तो स्वतःच ज्ञान आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, की नाही. आणि म्हणून आपल्याकडे एकाच वेळी ज्याला तुम्ही सगुण म्हणता त्यालाच आपण निर्गुण म्हणतो. म्हणून गीतेच्या 4मध्ये भगवंत म्हणतात, मी अज आहे, अविनाशी आहे, म्हणजे अव्यय आहे. अज अविनाशी काय आहे? ते निर्गुण निराकार आहे. ज्याला जन्म नाही, ज्याला नाश नाही, ते निर्गुण आहे, निराकार आहे, की नाही. पण आणि नंतर मग म्हटलं आहे की माझा जन्म होतो. 12व्या अध्यायामध्ये सगुण वर्णन आहे, की नाही. कृष्णाचं सगुण रूप आहे. मग ते काय आहे? ते सगुण तसं सगुण नाही आहे, आपण जसं समजतो तसं. आणि निर्गुणसुद्धा जसं निर्गुण समजतो तसं निर्गुण नाही आहे. या निर्गुण आणि सगुण ह्या संकल्पना ज्या आहेत त्या आपल्या मनाने निर्माण केलेल्या आहेत, की नाही. मानवी मनाने निर्माण केलेल्या आहेत. ज्यावेळी मानवी मनच शिल्लक राहत नाही त्यावेळी मग निर्गुण सगुणाचा भेद पण राहत नाही. म्हणून तिथे अद्वैतामृतवर्षिणी म्हटलं आहे गीतेला. अद्वैतरूपी अमृताचा वर्षाव करणारी. मग अद्वैत अमृत कसं झालं? मग द्वैत काय आहे, की नाही. म्हणजे अद्वैत आणि द्वैत ही दोन गोष्टी नाही आहेत. या दोन्ही गोष्टी एकच आहेत. आणि म्हणून आपण गीतेच्या माध्यमातून ते समजून घेतो आहे. आपण गेल्या वेळी बघितलं होतं कर्माच्या रहस्यामध्ये की संस्कार जे आहेत हे
तुम्ही कोणते संस्कार तुमच्यामध्ये सध्याच्या या घटकेला आहेत त्याच्यावर सगळं तुमचं सुखदुःख अवलंबून आहे. तुमचा इहकाल परकाल अवलंबून आहे. आपण ते बघूच. पण एक छान तिथे एक विचार आलेला आहे की त्याने मनुष्य सत्प्रवृत्ती संपन्न होतो. शब्द आहे सत्प्रवृत्ती संपन्न. मग तुमच्यामध्ये तर धनसंपन्न आहे, ज्ञानसंपन्न आहे, म्हणजे काय आहे? समृद्ध आहे, ज्ञानाने समृद्ध आहे, धनाने समृद्ध आहे की नाही, त्याला संपन्न म्हणतो. म्हणजे प्रचूर मात्रामध्ये खूप आहे, ऑप्युलन्स आहे, खूप खूप ऑप्युलन्स, म्हणजे रेलचेल ज्याला म्हणतो आपण. हां, परिपूर्ण आहे. रेलचेल एक आपला चालू भाषेतला शब्द आहे. रेलचेल म्हणजे इतका आहे की तुम्ही किती खर्च केलं तरी तुम्हाला कमी पडत नाही. त्याला प्रवृत्ती संपन्न आहे. सत्प्रवृत्ती शब्द आहे तो. सद्वृत्तत्वात असं भीष्मादया हा सद्वृत्तत्वात असं म्हटलं आहे. जो श्लोक आहे अशोचानन शोचस्त्वम, अर्जुना ज्याच्याविषयी शोक करायची गरज नाही त्याच्याविषयी शोक करतो आहेत. अशोचान आहे ते. अशोचान कोण आहेत? भीष्मादया. भीष्मादया म्हणजे का? ते अशोचान का आहे? सद्वृत्तत्वात असं म्हटलं आहे शंकराचार्यांनी. जे सद्वृत्त आहे, सद्वृत्ती आहे, ज्यांची सत्प्रवृत्ती आहे, संपन्न आहे, ते नुसती वृत्ती नाही आहे, त्याचं प्राचुर्य आहे. प्राचुर्य पण एक शब्द आहे. जसं जलप्राचुर्य, समुद्रामध्ये पाणी खूप असतं, काही कमी नसतं तिथे, त्याला प्राचुर्यता म्हणतात. भारत देशामध्ये संपत्तीचं प्राचुर्य होतं, प्रचंड संपत्ती होती. अजूनही भारतामध्ये घरांमध्ये एवढं सोनं आहे की नाही, आपण पुष्कळ देशाने विकत घेऊ शकतो. इतकं सोनं आज मंदिरांमध्ये इतकं सोनं आहे आपल्या की विचारू नका आहे की नाही. अजूनही भारत धनधान्याने संपन्न आहे, इतकं लुटपाट होऊन सुद्धा. तर तुमच्यामध्ये सद्वृत्तत्वात आहे, इतक्या सत्प्रवृत्ती आहेत, त्यांनी तुम्ही संपन्न आहात. फार चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट आहे की नाही. पण स्वामींनी इथे त्याचं एक फक्त बोला, इथे एवढा माणूस संपन्न आहे. किती संपन्न आहे आणि ते किती संपन्न आहे त्याची आपण काय कल्पना करू शकतो की नाही. ते म्हणजे इतका संपन्न आहे तो की आपण ते सोडून देऊ, पण शेवटचं वाक्य की त्याच्या हातून मग कोणते दुष्कृत्य घडणे शक्य नाही, इतका सत्वसंपन्न आहे तो. त्याच्याकडून काही चुकीचं घडणार नाही, निगेटिव्ह घडणार नाही, वाईट घडणार नाही की नाही, इतकं आहे. मग कुठे तुम्ही त्याला कुठेही सोडा, कोणाच्याही संगतीत ठेवा, त्याला कसलाच धोका नाही. काय कल्पना आहे बघा, आहे की नाही. म्हणजे त्याला काहीच धोका नाही आहे. धोका म्हणजे काय? धोका म्हणजे तुम्ही रस्त्यावर गेले तर धोका आहे की नाही. कारण सतत वाहनं जातात, माणसं जातात, जनावरं जातात आहे की नाही. तुम्ही त्याला म्हणतात एक्सपोजर की नाही. तुम्ही बंद ठिकाणी आहात, तुमच्याच्यात आहात, तुम्ही एक्सपोज नाही झालेले. किंवा ऊन आहे, खूप ऊन आहे, प्रचंड ऊन पडलं आहे, तुम्ही एक्सपोज झाले. किंवा थंडी खूप आहे, तुम्ही आता इथे थंडी माफक थंडी आहे, तुम्ही जिथं खूप थंडी पडते, बर्फ पडतो, तिथे तुम्ही एक्सपोजर झाले, तुमची कातडीला त्रास होईल, जळेल कातडी, तुम्हाला थंडी खूप वाजेल की नाही. तर तुमचं अंग पाय दुखायला लागेल. मी तुम्ही एक्सपोज झाले, तर तुम्ही किती एक्सपोज झाले तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. कशाला एक्सपोज झाले? विरुद्ध विचारांना नाही. त्याला आपण म्हणतो की नाही प्रलोभन म्हणतो. आपल्या वेगळ्या भाषेमध्ये संदर्भ वेगळा आहे, पण तो प्रलोभन म्हणतो की माणसं एरवी ठीक आहे, पण लोभत पडली की मग त्याला त्याला मग ते धोका आहे तो. ज्या धोक्याचं कारण आहे तेव्हा मग आपल्याला काही सांगता येत नाही, त्याला स्वतःलाही सांगता येत नाही की नाही. म्हणून शंकराचार्य ब्रह्मसूत्राच्यात म्हटलं आहे की हे सगळं ठीक आहे, अद्वैता वगैरे खूपच छान आहे, प्रश्नच नाही आहे, पण हे जोपर्यंत तुम्ही तोपर्यंत हे तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही पण जात इथे मग ठीक आहे की नाही. त्या चतुसूत्रीचा उपसंहार करताना शंकराचार्य म्हणतात अतिउच्च आहे तत्त्वज्ञान आहे की नाही. तिथपर्यंत माणसाला पोहोचायचं आहे.
नाही. पण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्ही त्या याच्यामध्ये आहात, धोक्यामध्ये आहात. का? कारण तुमचं व्यक्तित्व आहे, शरीर आहे नाही. आणि शरीर म्हणजे शरीराचे संस्कार आहेत नाही. म्हणून गीतेमध्ये शेवटच्या तू काळजी करू नकोस म्हटलं, मा शुचः म्हटलं आहे, काळजी करू नकोस. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. पाप म्हणजे संस्कार, संस्कार पुंज ज्याला म्हणतात नाही. तिथे पाप समूह म्हणजे संस्कार समूह या अर्थाने. पाप अर्थाची संकल्पना वेदांतामध्ये आपण ज्या अर्थाने घेतो त्या अर्थाने नाही आहे. स्वामींनी तेच म्हटलेलं आहे की ती संकल्पना तशी नाही आहे. पाप म्हणजे आपण चूक या अर्थाने घेतली आहे, मिस्टेक. जसं घ्यायला पाहिजे तसं घेत नाही, त्याला पाप म्हटलं आहे, मिस्टेक. जी गोष्ट जशी घ्यायला पाहिजे टेक तशी घेत नाही तुम्ही, चुकीनं घेतात. चुकीने घेतल्यामुळे तुमचं काहीतरी चूक होते तुमच्या हातून नाही. तुम्ही डाव्या हाताने जायच्या जी उजव्या हाताने घेते, मिस्टेक आहे ती नाही. तुम्हाला लाल लाईटला थांबायचं असते माहीत नाही आहे, मग ती मिस्टेक आहे, चूक आहे. तुम्हाला देशाचे कायदे माहीत नाही म्हणजे ते चूक आहे. तुम्हाला सांगता नाही मला कायदा नाही माहीत होता म्हणून आम्ही असं केलं नाही. तुम्हाला कायदा माहीत पाहिजे, त्याला म्हणतात अज्ञान म्हणतात की नाही. मग ही सत्वृत्ती सद्वृत्तत्वात म्हणजे तुम्ही आपण गेल्याचा विचार करतो आहे तोच पुन्हा की गेल्या महिन्याच्या शुक्रवारी आपण म्हटलं होतं की स्वामींनी म्हटलं होतं की मनुष्याला खूप प्रॉब्लेम असतात जन्मभर आहे की नाही. तो सतत फ्रंटवर वेगवेगळ्या फ्रंट्सवर लढत असतो. म्हणतात ना भारत आता 3 फ्रंटवर लढत आहे, आणखी 5 फ्रंटवर लढत आहे. आतल्या शत्रूशी लढतो आहे, बाहेरच्या शत्रूशी लढतो आहे आणि तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग की नाही. रात्रंदिवस आम्हाला काय युद्ध करावं लागतं आहे. अंतर्बाह्य जग आणि मन म्हणजे आतमन आहे, बाहेर जग आहे. बाहेर जगाशी म्हणजे इतरांच्या संस्काराशी युद्ध करावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या संस्कारांशी युद्ध करावं लागेल नाही. म्हणजे पांडवांना स्वतःच्या संस्कारांशी लढावं लागलं आणि इतरांच्या कौरवांच्या संस्कारांशी लढावं लागलं. तसं ते युद्ध आहे, जन्मभर युद्ध करतो आहे आपण. पण मग हे कशाला पाहिजे? हे तुम्हाला असं आहे की तुम्ही त्या धोक्याच्या रेषेच्या पलीकडे जाता. जसं त्याला आपलं एक आणखी पूररेषा म्हणतो. आम्ही ज्या रेडिओमध्ये काम करायचो नाही, जिथं पूररेषा असतात त्याच्या हिरव्या निळ्या लाल, इथे याच्या खाली तुम्ही घरं बांधू नका नाही, कारण ते पूररेषेमध्ये तुम्ही येता नाही. कारण पूर चढला तर तिथपर्यंत जाईल, याच्या पलीकडे जाणार नाही. कधी महापूर आला तर गोष्ट वेगळी, पण साधारणतः त्या पण जात नाही. म्हणजे असुरक्षित आहे, त्या पलीकडे तिथं खाली येऊ नका तुम्ही. तसंच ही जी रेषा आहे, ही जी धोक्याची रेषा आहे ती काय, ती ओलांडता येत नाही आहे ना. आपण लहान मुलांना सतत सावध करत असतो. का सावध करत असतो? त्यांना संस्कार नसतात ते. जसं आता छोटं बाळ आहे, त्याला शाळेत न्यायचं आहे, त्याचा हात धरून आई घेऊन जाते. कारण काय, त्याच्यामध्ये संस्कार नाही. हा विषय समजून घेण्यासाठी फक्त उदाहरण देतो आपण की नाही. त्याच्यामध्ये संस्कार नाही आहेत ते, म्हणून त्याचा हात सोडत नाही रस्ता क्रॉस करताना. त्याला कळत नाही आहे कसं क्रॉस करायचं, त्याला ते ज्ञान नाही आहे, ते संस्काराचं पुंज नाही आहे. पण असं करता 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 मुलगा 1-1 दिवसांनी मोठा होतो नाही, 1-1 वर्ष पुढे जातं त्याचं. मग तो आईबरोबर चालतो, आईचा हात धरत नाही किंवा वडिलांचा हात धरत, जो कोणी असेल तो आहे की नाही, पण बरोबर चालतो. आता संस्कार वाढलेले आहेत. मग अशी एक वेळ येते की आई वडील कोणीच बरोबर नको असतात, तो स्वतःच करू शकतो. कारण काय, आता संसाराचा तो सक्षम झाला आहे, तर त्याला धोका नाही आहे. म्हणजे ही गोष्ट ॲब्सोल्यूट नाही आहे, रिलेटिव्ह आहे, म्हणजे सापेक्ष आहे. परंतु पूर्वी अगदी लहान असताना धोका, लहान मुलं पडत धाव सुटतात एकदम रस्त्याने, तसं नाही राहिलं आहे की नाही. आता सुरक्षित आहे. म्हणजे संस्कारपुंज जो आहे, ते स्वामीजींनी म्हटलं होतं, तुमची जे आपल्या व्यवहाराच्या भाषेमध्ये म्हटलं तर माणूस हा सुखी नरा हा म्हटलं आहे गीतेमध्ये. नर मानव मनुष्य खूप शब्द आले, कॉमन नाउन्स आले आहेत की नाही. ससुखी नर हा असं म्हटलं आहे, तर माणूस सुखी आहे की नाही.
म्हणजे माणूस सुखी होऊ शकतो. म्हणजे एक सुखी आहे म्हणजे सुख आहे म्हणून सुखी असू शकतो, एक म्हणजे दुःख असूनही सुखी असू शकतो. म्हणजे आम्हाला ते दुःख आहेत पण त्याला दुःख नाही तरी तो सुखीच आहे. कारण दुःख आपल्याला जसे दुःख त्रास देतात तशी त्याला दुःख त्रास देत नाही. जल्लब्ध्वा नाचर लाभ मन्यते ना अधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. आहे की नाही? यस्मिन स्थितो न दुःखेन, ज्या स्थितीमध्ये ज्या अवस्थेमध्ये स्थित झाल्यानंतर गुरुणा दुःखेनं अतिदुःखाने सुद्धा तो विचलित होत नाही. आहे की नाही? संपूर्ण यदुकुळ नष्ट झालं म्हणजे स्वतःच्या डोळ्यासमोर, कृष्णाच्या डोळ्यासमोर संपूर्ण यदुकुळ एकमेव आपसात मारून काढून समाप्त झालं. पण त्यानंतरचं वर्णन जे आहे भागवतातही आहे आणि महाभारतातही आहे. भागवताचा जास्ती वर्णन याच्यामध्ये श्रीकृष्णाचं महापरिनिर्वाण, पण असं दिसत नाही की ते कुठं विचलित झालेलं आहे. फार छान वर्णन आहे नाही. आता ते संस्कार पूज्याचा अर्थ नाही आहे, तिथे त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे असं होतं की मनुष्य हा सर्व सुखदुःखांच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे ते स्वामींनी म्हटलं आहे की अशी एक स्थिती आहे की जिथे तुम्ही फक्त चांगले होत नाही, चांगलं होणं वाईट नाही आहे, चांगलं होणं नेहमीच चांगलं आहे. चांगलं होणं म्हणजे याचा अर्थ चांगले संस्कार. लक्षात घ्या. नाही तर माणूस आपण दाखवण्यासाठी मनुष्याला नेहमीच चांगलं राहावं लागतं. त्याची ती गरज आहे, समाजाची गरज आहे. आपण जेव्हा समाजात राहतो नाही, तुम्ही एकटेच नाही ना, तुम्ही भरपूर लोकांबरोबर राहता. तुम्हाला चांगले नसले तरी चांगलं राहावं लागतं. कारण काय ते आवश्यक आहे, सामाजिक स्थिती आहे, ती अवस्था आहे नाही. पण त्याची काही गरज नाही आहे. म्हणजे त्याचे जे संस्कार आहेत ते इतके प्रबळ झालेले आहेत. जसे खूप प्रबळ झाले वाईट संस्कार, तर मग आपण काय करतो, त्याला तुरुंगात टाकतो की त्याला बंधनात ठेवतो. खूपच जास्त तुरुंगात ठेवमध्ये अंडाशेल म्हणतात त्याला. म्हणजे ज्याला आता जिवंतच ठेवायचं नाही, त्याला मृत्यूची शिक्षा दिली आहे, तो आणखी तुरुंगातला तुरुंग असतो तो. की नाही? तुरुंगच आहे, भरपूर त्याला हे आहे म्हणजे संरक्षण आहे. पण त्याच्यामध्ये आणखी 24 तास त्याच्यावर नजर ठेवली जाते एका माणसावर. म्हणजे इतकी कडेकोट बंदोबस्त म्हणतो मग त्याला, इतका बंदोबस्त असतो. पण तुरुंगाच्या बाहेर जे आहेत की नाही, त्यांचे ते ते इतके त्याच अवस्थेमध्ये गेलेले नाही आहे. म्हणजे त्यांना एवढं याची गरज आहे, ते स्वतःला नीट सांभाळून बघू शकतात. कायदे कानून नियम या सगळ्यांचं हे ठेवून बऱ्यापैकी ते राहू शकतात की नाही. म्हणजे त्यांचा संस्कार समूह हा इतका वाईट नाही आहे. म्हणून सांख्यदर्शनामध्ये 3 त्याची विभागणी केली आहे, सत्व रज तम अशी विभागणी केली आहे की नाही. आणि त्याचप्रमाणे वर्णाश्रम धर्म आहे जे गीतेमध्ये येतात 18व्या अध्यायामध्ये की नाही. ब्राह्मण क्षत्रिय विश्राम वगैरे जे म्हटलं आहे, हे जे 4 वर्ण याच्यामध्ये येतात ते संस्काराप्रमाणे येतात ते की नाही. मी ते निर्माण केलेले आहेत. मी निर्माण केलेले आहे म्हणजे कृष्ण म्हणतो मी निर्माण केलेले आहेत, तरी मी ते अनासक्त आहे. मी निर्माण केलं आहे मी त्याच्यामध्ये मी आसक्त नाही आहे. मग हे काय, हे संस्काराप्रमाणे आहे, हे इथे सांगता स्वामीजी. आणि हा विषय याचा आपण आधी स्वामीजी काय म्हणतात बघून नंतर तो विषयाकडे पुन्हा वळू की नाही. तुम्ही त्याला कुठेही ठेवा. की इतकं कोणतं वाक्य सोडायचं आणि कोणतं वाक्य धरायचं असं मला एक वाक्य इतकं अद्भुत आहे इथलं. मी सुरुवातीपासून घेतो.
हे सगळं गीतेतले विचार आहे. गीतेत हे सगळे आहे. कासव ज्याप्रमाणे आपले पाय व मान आत ओढून घेते. कासवाला केव्हा धोका असतो ना, तेव्हा कासव त्याचं ते कवच असतं ढालीसारखं, ढालीच्या आकाराचं, आणि तो काय करतो, आपले हातपाय आत ओढून घेतो. कुर्मे इंद्रिय आहे गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात आहे की नाही. सगळे गीतेवरचेच पूर्णता विचार याच्यामधले. आणि मग तुम्ही त्याचा जीव घ्या की त्याची खुशाल खांडोळी उडवा. आपली मान व पाय बाहेर काढायला तरी कामे नसते. त्या आत घेऊन त्याला माहिती आहे आपण त्याच्यामध्ये सुरक्षित आहोत की नाही. म्हणजे धोका आहे, पण त्याला धोक्यामधून स्वतःला एक सेल्फ लिमिटिंग त्याला म्हणतात, सेल्फ लिमिटिंग म्हणतात, की तुम्ही स्वतःला स्वतःच्या आत एक संरक्षण एक निर्माण केलेली आहे, नेचरने निर्माण केलेली आहे. त्याला दुसरं संरक्षण नाही आहे कासवाला, कारण तो फार हळू चालतो, फारच असतो, त्याला काही संरक्षण नाही आहे. पण एक संरक्षण आहे, जसं सापाला संरक्षण नाही आहे, पण त्याच्या लोक घाबरतात कारण विष आहे त्याच्यामध्ये म्हणून. तसं निसर्गाने ते संरक्षण निर्माण केलं आहे. त्याला पाठ इतकी कडक असते की त्याला कोणी काही करू शकत नाही. आपली मान व पाय बाहेर काढायला तरी कामे नसते. त्याचप्रमाणे स्वतःच्या कार्यहेतूवर आणि समस्त इंद्रियांवर ज्याला संयम साधला आहे, अशा माणसाचे चारित्र्य इथे कायमचे सुप्रतिष्ठित होऊन जात असते असं म्हटलेलं आहे. आणि कायमचे, जसं याच्यामध्ये उदाहरण दिलं आहे शुकदेवांचं. ते पूर्ण गोष्टच आहे, ती आपण आता बघू शकत नाही, पण आहे याच्यामध्ये काहीतरी बघूया की नाही. तो शुकदेवांचं श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदांना म्हणायचे, माझा शुक आहे की नाही. शुक आहे म्हणजे शुक ही भारतीय परंपरेतली एक असामान्य व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व या अर्थाने. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाने जे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे, त्यातले ते आदर्श, त्याला परमहंसाग्रणी म्हणतात शुकदेवांना की नाही. तो व्यासपुत्र होता नाही, आणि म्हणजे किती उंची गाठली जाऊ शकते अद्वैताची की नाही. अद्वैत बोध हा किती उंची जाऊ शकतो ते भागवतामध्ये वर्णन येतं की ज्याचं अजून हे व्हायचं होतं, उपनयन व्हायचं होतं, आणि तो घर सोडून निघून जातो, अंगावर काही वस्त्र नाही आहे की नाही, पूर्णपणे दिगंबर आहे, आणि तरुण मुलगा आहे, तो जातो आहे रस्त्याने की नाही. त्याचे वडील त्याला म्हणतात, अरे मेळा बेटा कुठं चालला आहे, तू जाऊ नको, घर सोडून जाऊ नको, त्याच्या मागे जात आहे ते. तर भागवतात असं वर्णन आहे, तो जातो आहे तर त्याला त्याचं उत्तर कोण देत आहे, उत्तर शुक देत नाही आहे, ते सगळे निसर्ग देतो आहे की नाही. काय अद्भुत कल्पना आहे की नाही. ती कल्पना देत आहे, त्याला शुक देत नाही आहे. म्हणजे त्या ब्रह्माशी तितका एकरूप झालेला आहे. ब्रह्म म्हणजे बृहत्वाच्च, सगळं तोच आहे, म्हणजे ब्रह्ममय झाला आहे तो. काय अद्भुत कल्पना आहे. त्याचं आणखी एक वर्णन येतं भागवतामध्ये, त्याचा उल्लेख त्या रामकृष्णला प्रसंगामध्ये पण आहे. तो जात असतो एका सरोवरामध्ये, वनाच्या अरण्याच्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत असतात, अंगावर काही वस्त्र नसतात त्यांच्या. तो जातो आणि निघून जातो, त्या स्त्रिया आपल्या स्नान करत असतात, जणू काही झालंच नाही की नाही. असं सुंदर ते वर्णन भागवतात आहे. तो जातो समोरचा चालतो, त्याचे लक्ष नाही स्त्रियांचे, तो म्हणजे त्यालाही त्याचं काय घेतलं नाही, त्यांनाही यायचं नाही, सगळं जसं यथापूर्व चालू आहे. त्याच्यानंतर व्यास जेव्हा जातात तेव्हा सगळ्या त्या स्त्रिया आपले कपडे सावरतात की नाही, आपल्या अंगावर कपडे घेतात. तर व्यासांना भयंकर हे पडतं. ते म्हणते, हा काय प्रकार आहे, माझा तरुण मुलगा गेला, ह्यांना काहीच झालं नाही, ह्या आपल्या अशा दशाच होत्या, आणि मी आपलं एवढं सगळं माझं वय झालेलं आहे आणि मला बघून हे सगळे कपडे सावरतात, हा काय प्रकार आहे की नाही. ते फार छान वर्णन आहे भागवतामध्ये. तर मग त्यांना विचारतं, असं का तुम्ही अशा कशा काय वागल्यात. त्या म्हणतात की बघा, हा शुका आहे ना, तो गेला, आम्हाला काही वाटलंच नाही, कारण काय त्याच्यामध्ये शरीरबोध नाही आहे, अद्वैत बोध आहे की नाही. मी शरीर आहे, मी पुरुष आहे, हा बोधच नाही आहे की नाही. त्यामुळे आम्हालाही काही स्त्रियाबोध नाही आहे की नाही. स्त्रीला पुरुषबोध काय येतो, कारण मी स्त्री आहे म्हणून, पुरुषांना स्त्रीबोध काय येतो, तर पुरुष आहे म्हणून आहे तर की नाही. जेव्हा तो बोधच नाही आहे तेव्हा आम्हाला काही संकोच लाज जी असते ती काही आलीच नाही आहे. पण तुम्ही मात्र सगळं जग बघून आलं, सगळं तुम्ही पण तुम्हाला कधी हा शरीरबोध होणारच नाही आहे. तुम्ही हा जो आहे स्त्री पुरुषांच्या ब्रह्म हे अलिंग असतं, त्याच्यात लिंग नसतं, त्यात लिंगबोध नसतो
आहे की नाही, एकत्व असतं, अद्वैत असतं, हे तुमच्यात तुम्हाला नाही आहे. व्यासांना त्या स्त्रिया म्हणतात आहे की नाही. व्यास म्हणजे आपले व्यास महर्षी, आपण ज्याला गुरुपूजा म्हणतो, गुरुपूजेला व्यासपौर्णिमा म्हणतात की नाही. म्हणजे तो इतका याच्याशी एकरूप झाला होता की नाही. आणि त्याचं वर्णन त्या कर्मयोगात पण दिलं आहे स्वामींनी, ती कथा दिलेली आहे की नाही. ती यांच्या जनकांच्या याच्यात दिली आहे. व्यास त्यांचे गुरु होते, वडील म्हणून वडील गुरु असतात. आणि त्यांनी त्याला ब्रह्मज्ञान शिकवलं तरी त्याला काही खात्री नव्हती की मला खरोखरच ब्रह्मज्ञान झालं आहे म्हणून. आणि व्यासांना ते लक्षात आलं की हा ब्रह्मज्ञानी आणि याला वाटत नाही की ब्रह्मज्ञानी म्हणून, कारण काय वडिलांनी शिकवलं म्हणून की नाही. आता वडील आपले वडील काय वडील आपलेच आहेत, आपल्या माणसांकडनं जे येतं ना त्याच्यावर एवढं काही आस्था नसते की नाही. मग त्यांना लक्षात तरी मग त्यांनी जनकाकडे पाठवलं. जनक हा राजर्षी आहे की नाही, म्हणजे राजाही आहे आणि ऋषी आहे. वेगळा विषय गीतेमध्ये पण आहे, आपण नंतर बघू ते. पण त्याच्याकडे कशाला पाठवलं की मी सांगतो त्याच्यावर याचा विश्वास नाही आहे. जनकाने सांगितलं बघू. जनक एक कथा आहे की 3 दिवस तो इथंच होता आणि त्याच्याकडे कोण लक्ष दिलं नाही. तिथे स्वामींनी म्हटलं आहे हा म्हणजे शुक म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही आहे, म्हणजे भारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे. इतक्या श्रेष्ठ स्थानाला पोचलेला व्यक्तीची संकल्पना आपल्या भारतात आहे. ती संकल्पना शुकदेवांच्या ह्याच्यात आहे की माणूस इतका महान होऊ शकतो. किती महान होऊ शकतो शुकदेवासारखा. म्हणून श्रीरामकृष्ण हा माझा शुक आहे म्हणायचे, इतका महान होऊ शकतो. आता आपल्याला काही त्याच्या संकल्पना माहीत नाही, म्हणजे सामान्य माणसाला त्याची कल्पना नाही. ते महान कशाला आहे, आपण कोणालाही महान म्हणतो. ज्याच्याकडे खूप पैसे आहे, खूप ज्ञान आहे, खूप विद्वान आहे, खूप अक्कल आहे, त्याला महान म्हणतो. त्याला महान म्हणत नाही भारतीय याच्यामध्ये की नाही. जो ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माशी व्याप्तत्वात सगळ्याशी एकरूप झाला आहे, ज्याच्यामध्ये भेद नाही आहे, अद्वैत आहे, त्याला महान म्हटलं आहे की नाही. हां, वैराग्यवान आहे. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे असं म्हटलं आहे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी आसारिखा मान्य सा तया सद्गुरू रामदासा सगळ्या जन्म. म्हणजे हे जी परमावधी आहे ज्ञानाची, की ते ज्ञान इथं नाही आहे, पूर्ण जीवनामध्ये आहे, संकल्पनेमध्ये. त्याला माहिती आहे मला शरीरच नाही, मी जन्म नाही मृत्यू नाही आहे की नाही, मी नेहमीच ब्रह्म आहे की नाही. शरीर जेव्हा झालं, शरीर संपलं, तेव्हा मी देही झालो, देह झालं असं नाही आहे. मी नेहमीच देही आहे, म्हणजे आत्मा आहे या अर्थाने. देहाचा माझा काही संबंध नाही आहे. तो जातो, मग त्याचं वाट पाहतो, नंतर आज जातो, त्याचं मग स्वागत करतात सगळेजणं. जणू काहीतरी विशेष घडलं आहे, त्याला छान आंघोळ बिंघोळ सगळंच करतात, त्याचं खूप आतिथ्य करतात. जातो नंतर मग दरबारात जातो, दरबारात जाऊन त्याला वाटी दिली जाते तेलाची भरलेली. मग ते म्हणतात की तुझा या सभा मंडपाला 3 प्रदक्षिणा कर, त्यात भरलेल्या तेलाची. म्हणजे थोडं जरी हल्लं तरी ते थेंब गळेल, ते थेंब नाही गळलं पाहिजे, तेल नाही गळलं पाहिजे. तो जातो आणि 3दा येऊन त्यांना वाटी देतो. पण त्या सभेमध्ये सगळं नाचगाणी चालू आहे, म्हणजे मनाला विचलित करणाऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत, मनाची एकाग्रता नष्ट करणाऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत, मनाची शांती नष्ट करणाऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत त्या सभेमध्ये. त्या राजाची सभा आहे, पण याची एकाग्रता एवढी प्रचंड आहे, परफेक्ट आहे शुकदेवाची, त्याला काही जाऊन देऊन देतो, हातात देतो. आणि मग हे म्हणतात, जनक राजा म्हणतो, अरे तू तर ज्ञानीच आहे, तू ब्रह्मज्ञानी, तुला कशाला आले, ते तो एक गरज नेत जा घरी. मग त्याला कळतं की अरे खरोखरच मी ज्ञानी आहे ह्याच्यामध्ये. अशी ती कथा आहे. स्वामी विवेकानंद छान सांगितली कथा आहे. म्हणजे इथे काय आहे की तुम्ही हे इथे म्हटलं आहे की अशा माणसाचे चारित्र्य कायमचे सुप्रतिष्ठित होऊन जात असते की नाही. आपण काळजी घेतो आहे ते एक प्रकारचं चारित्र्य असतं, पण काळजी घेण्याची गरजच राहत नाही, ते दुसऱ्या प्रकारचं चारित्र्य. त्याला म्हटलं आहे स्वामीने सुप्रतिष्ठित होऊन जात असते. नुसतं प्रतिष्ठित नाही, सुप्रतिष्ठित आहे की नाही. तुम्ही चुकच करणार नाही. आपली संतांचे चरित्र बघा तुम्ही, मग तुम्हाला कल्पना येईल आहे की नाही. ते महान का होते, ते शिकलेलं महान म्हणून. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, भौतिक त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, धन काहीच नव्हतं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे वैभव काय होतं, वैभव होतं संस्कारांचं, सुसंस्कारांचं वैभव होतं, प्रचंड वैभव होतं त्यांच्याकडे. ते वैभव संपन्न होते म्हणून काय अजूनही आपण त्यांचं नाव घेतो.
आहे की नाही. त्यांचं नाव घेतो. कृष्ण राम म्हणजे काय आहे हे सगळे सुप्रतिष्ठित आहे की नाही, म्हणून त्यांना अवतार म्हणतो आपण. ते साक्षात काय आहे, अवतार आहेत. त्याचा स्वतःच्या अंतस्थित समग्र शक्तींवर ताबा चालत असतो. त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीच गोष्ट त्यांना संचालित व विचलित करण्यास समर्थ नसते. काय सुंदर आहे बघा, एवढा प्रचंड ताबा स्वतःवर आहे. आणि मग ते खरं आहे. म्हणजे आपण बाहेरून एक असतो, आतून एक असतो नाही. आणि समाजात ते आवश्यक पण असतं, पण ती अवस्थेच्या पलीकडे जातो मी. त्याला आत बाहेर काही म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की आत बाहेर काही नाही, एकच आहे तो. जे आत आहे ते बाहेर आहे, जे बाहेर आहे ते आत आहे. ते वेगळ्या पद्धतीने मांडतात. त्याला म्हणतात की किंवा तुका जैसा बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले वगैरे जे म्हटलेलं आहे की नाही. चाले म्हणजे वागणं या अर्थाने की नाही. ते वागता येत नाही माणसाला. जसं बोलतो तसं वागता येत नाही की नाही, आणि जसं वागतो तसं बोलता येत नाही. पण ते दोन्ही एकच आहे. त्याला इथे म्हटलेलं आहे. आणि असं का झालं असं, हे आपलेच रे, कारण हे सतत सच्चिंतन करण्यामध्ये झालं आहे. असं होऊ शकतं. मी इतक्या पातळीवर जाणं कठीण आहे सामान्य माणसाला, शक्य नाही असं म्हटलं तरी हरकत नाही आहे की नाही. परंतु तितकं नाही तरी बऱ्यापैकी साध्य होऊ शकतं. इथे म्हटलं आहे सतत सच्चिंतन करीत गेल्या कारणे शुभसंस्कार मनाच्या पृष्ठभागावर सदा विचरण करीत राहिल्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबल होते. आणि हा एवढा मोठा प्रॉब्लेम, जागतिक प्रॉब्लेम आहे. व्यक्तिगत स्तरावरचा प्रॉब्लेम आणि जगाच्या स्तरावरचा प्रॉब्लेम आहे. इतक्या चुटकीसरी सुरू शकतो बघा आहे की नाही. एकच वाक्य इथलं बघ किती मस्त आहे नाही. सतत सच्चिंतन करीत गेल्या कारणे, मी कारण सांगितलं आहे. तुम्ही सतत सच्चिंतन करा. आता सच्चिंतन करणं कठीण असतं, कारण मन हे ना, सच्चिंतन करणं म्हणजे सात्विक स्तरावर जाणं, पण तिथं राहत नाही, खाली येतं ते. म्हणून ध्यानामध्ये तुम्हाला लक्षात येईल आहे. तुम्ही ध्यान करायला जाल, सुरुवातीला तुमचं मन थोडं असलं, काही वेळेस हळू होते, खाली येतं, पुन्हा आणखी खाली येतं. म्हणजे तुमची सच्चिंतन करण्याची क्षमता ती संपत जाते हळूहळू. मग त्याला ध्यान करण्याची क्षमता पण कमी होत जाते. तुम्हाला नाही करता जास्त वेळ ध्यान की नाही. विवेकानंद असं ध्यान नाही करू शकत. रामकृष्ण सतत समाधीत असायचे, कारण ते सच्चिंतनाचे इथे ते तुम्हाला समजेल. इथे ते सतत सच्चिंतन करीत गेल्या कारणे शुभसंस्कार सतत मनाच्या पृष्ठभागावर सदा विचरण करीत राहिल्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबल होते. आणि ह्याचे फळ म्हणजे हेच की आपण इंद्रियांवर जय मिळवण्यास समर्थ होतो. मग इंद्रिय जे आहे म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी, याच्यात जय मिळण्यास. जय म्हणजे काय, ते आता तुमचा पराभव करू शकणार नाही. गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात खूप आहे याच्यावर चिंतन. आणि तेव्हाच कुठे चारित्र्य यथार्थपणे प्रतिष्ठित होते. केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. असाच मनुष्य कायमचा निर्धास्त होऊ शकतो. पतनाचे भय त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्यातून मग कोणते दुष्कृत्य घडणे शक्य नाही. तुम्ही त्याला कुठेही सोडा, कोणाच्याही संगतीत ठेवा, त्याला कसलाच धोका नाही, असं ते म्हणलं आहे. काय सुंदर आहे बघा. म्हणजे जगाचा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम असणं एक, प्रॉब्लेम समजून घेणं एक, आणि प्रॉब्लेमचा नायनाट होणं एक. म्हणजे प्रॉब्लेम असलं तरी प्रॉब्लेमचा नायनाट होऊ शकतो. अगदी सिम्पल उदाहरण आहे, सिम्पल मेथडनी आहे हे तरी सांगितलं आहे. अगदी सिम्पल मेथड. सतत सच्चिंतन करा. सच्चिंतन करणे मग सतत तुम्ही संतांची चरित्र वाचा, संतांचे विचार वाचा, कारण ते संत असतात म्हणजे सत्प्रवृत्त असतात, सत्कृत्य करणारे असतात. सतत जर तुम्ही चांगले विचार तुम्ही करत राहिले, सतत चांगले कृत्य करीत राहिले, किंवा गीतेमध्ये तर आणखी म्हटलं आहे की यज्ञदान तपकर्म न त्याज्यम एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. माझे फायनल मत आहे, निश्चित मत आहे आणि सर्वोत्तम मत आहे असं म्हटलं आहे. माझं काय मत आहे म्हणजे माझं म्हणजे वेदांचं मत आहे. काय ते की एतान्यपि तु कर्माणि म्हणजे सत्कार्यसुद्धा,
सत्कार्य कोणते आहेत? 3च कार्य सांगितले गीतेमध्ये. कोणते आहेत ते? की हे यज्ञ, दान, तप. गीतेमध्ये 3 कार्यांचा उल्लेख येतो. यज्ञ, दान, तप, कर्म कार्यम न त्याज्यम, सोडू नका. यज्ञ, दान, तप म्हणजे तुम्ही त्याला सत्व रजत म्हटलं आहे गीतेमध्ये. तुम्ही ते सतत करा. यज्ञ, दान, तप, कर्म. तप म्हणजे काय, यज्ञ म्हणजे काय, दान म्हणजे काय, सत्व, सात्विक, ज्ञान सगळं सांगितलं आहे त्याच्यामध्ये की नाही. सतत करा. नाही म्हणजे नेमके संत झाले कसे संत? अवतारानं अवतार आपण काय म्हणतो की नाही, ते आपल्यासारखेच माणसं असतात, मग त्यांना अवतार काय म्हणतो की नाही. ते म्हणजे सत्यस्वरूप असतात ते की नाही, म्हणजे सत्याशी एकरूप झालेले असतात. नेमकं त्यांना काय म्हणतो की नाही, की त्यांच्या जीवनामध्ये हे असतं, ते ही कर्म असतात. यज्ञ, दान आणि तप. यज्ञ म्हणजे आहुती दिली त्यालाच यज्ञ म्हणत नाही. गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये किती प्रकारचे यज्ञ आहे. यज्ञानाम जपयज्ञोस म्हटलं 10व्या अध्यायामध्ये. सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे जपयज्ञ, सतत जप करणं, देवाचं नाव घेणं की नाही. मग यज्ञाचे सगळे प्रकार केले म्हणून तेवढा म्हटलं आहे की द्रव्यमयात यज्ञ ज्ञानयज्ञ परंतप. द्रव्याने जो यज्ञ साध्य होतो त्याच्यापेक्षा ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ असतो. सर्व कर्मा अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते की नाही. तुम्ही ज्ञानयज्ञ केला की ते सगळे यज्ञ समावेश झाले. आता हा ज्ञानयज्ञ आहे, आपण जो करतो आहे हा ज्ञानयज्ञ आहे की नाही. अद्देशते च यमिमं धर्म्यम संवाद मावयो ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामि मितिमे मती. जो गीतेचं अध्ययन करतो, अध्येशते च इमं धर्म्यम संवाद मावयो, हे द्विवचन आहे, कारण अर्जुनाने भगवंतात संवादामध्ये द्विवचन आवयो म्हटलं आहे. ते धर्म्यम आहे, तो धर्मात अनुपेतम म्हटलं शंकराचार्यांनी. मग धर्माने परिपूर्ण आहे, सगळं शुद्ध आहे, अशुद्ध काही नाही, भेसळ नाही त्याच्यामध्ये. गीतेमध्ये गीतेच्या उपदेशाला भगवंतांनी तेच म्हटलं आहे, धर्म्यम आहे. 9व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की नाही. सगळं अगदी निखळ आहे, शुद्ध आहे, शुभ्र आहे, त्यात काहीच भेसळ नाही आहे, म्हणून त्याला धर्म म्हटलं आहे. अध्येशते मी त्याचा अभ्यास करतो म्हणजे चिंतन करतो. अध्येशते च इमं धर्म्यम संवाद मामयो ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टस्या, म्हणजे मला माझं पूजन करतो आहे तो. ज्ञानयज्ञाने माझं पूजन करतो आहे असं मी समजेन. ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टस्यामि ते मे मतिः आहे की नाही. किती महान गोष्ट आहे. त्याला म्हटलं आहे ज्ञानयज्ञ म्हटलं आहे की नाही. तसं तप, ज्ञान, तप, यज्ञ हे 3 जे प्रकारचे काय ना, यज्ञ, दान आणि तप. दान म्हणजे देणं, हे सगळंच एकच आहे खरं म्हणजे. याचे फक्त हे वेगवेगळे आहेत, कॉन्नोटेशन्स वेगळे आहे, पण यज्ञ, दान, तप आपलं 3 वेगळे दिसतात पण एकच आहे. असो, यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्यम, ते कधी सोडू नका. न त्याज्यम म्हणजे हे करणं तुम्ही कधीच सोडू नका, करतच राहा, करतच राहा, करतच राहा, वेगवेगळ्या प्रकारे. कधी आपण पूजा करतो, कधी घरी थोडा ह्याऊन करतो. घरची पूजा ही यज्ञ आहे, ते ज्ञान आणि तपही आहे, तिन्ही एकत्रच आहे, सगळे कर्म एकत्रच असतात. नाही म्हणून ते कधी सोडू नका. त्याची कास कधी सोडू नका. म्हणून ते आपण गेल्या वेळी बघितलं होतं, निरंतर कर्म केलं पाहिजे असं म्हटलं होतं आहे की नाही. भगवद्गीतेचे मूळ सूत्रच आहे. सूत्र म्हणजे त्याचा मूळ संदेश तोच आहे की निरंतर कर्म करा, पण त्यात आसक्त होऊ नका. कर्म म्हणजे कर्म दुःख उत्पन्न करत नाही. कर्म काहीच प्रॉब्लेम नाही, कर्माविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. कर्म नेहमीच आवश्यक आहे. जसं म्हणजे म्हणलं ना, श्वास घेणं कर्म आहे, कारण श्वास घेतो आहे आपण आहे की नाही, आणि ते अत्यंत आवश्यक आहे, ते घ्यायलाच पाहिजे. तसंच कर्म, निरंतर कर्म करत राहिलंच पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे श्वास घेतल्यामुळे आपण जिवंत राहतो, त्याचप्रमाणे कर्म केल्यामुळे आपला विकास होतो, आपली वाढ होते. म्हणून यज्ञ, दान, तपकर्म न त्याज्यम, सोडू नका कोणतेही. कारण तुम्हाला मनात काही भ्रम निर्माण होतील, ते चुकीचे विचार आहेत. तुम्ही म्हणजे अध्यात्माकडे वळलो, धर्माकडे वळलो म्हणजे आपले कामं कमी करून टाकले असं नाही आहे. असं काही नाही. अनाशित कर्मफलम कार्यम कर्म करोती असं संन्यासीच सयोगीच न निरग्नीच अक्रिया. 6व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, ध्यानयोग आहे तो. ध्यानयोगाचा पहिला श्लोक आहे. अनाशितम कर्मफलम कार्यम कर्म करोत्या. जे तुम्हाला करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. गीता सतत सांगते बघा, सूत्रच आहे म्हणतात म्हणजे की नाही. तुम्ही नेहमी करायलाच पाहिजे. कोणत्याही कारणाने बहाणा करू नका कार्य सोडण्याचा. हां, आळस आला, तब्येत बरं नाही,
दॅट इज डिफरंट थिंग आहे की नाही. परंतु काहीतरी बहाणा करून कर्म सोडणं म्हणजे त्याला तत्त्वज्ञानाचा मुलामा देणं असं करू नका, जो अर्जुन करतो आहे की नाही. अर्जुन तेच करतो आहे ना, तत्त्वज्ञानाचा धर्माचा मुलामा देतो आहे, म्हणतं मला लढायचं नाही आहे, ते चूक आहे. कार्यम कर्म आहे ते म्हणजे कर्तव्य कर्म या अर्थाने. कार्यम कर्म म्हणजे कर्तव्य कर्म, ते तुम्हाला करायलाच पाहिजे. तुमचं जे कर्तव्य असतं नक्कीच करा, जरूर करा, भरपूर करा. म्हणतात तो संन्यासी आहे की नाही, आहे की नाही, तो संन्यासी आहे. संन्यासी म्हणजे काय, न्यास म्हणजे त्याग की नाही, सम्यक म्हणजे सम्यक त्याग आहे की नाही. मग त्यांनी कर्म सोडलं म्हणून त्यागी नाही आहे, तो तसा नाही आहे. संन्यासीच योगीच. मग संन्यासी काय असतो, कर्म सोडतो. योगी काय असतो, तो पण कर्म सोडतो. कर्मयोगी मग काय, ध्यानयोगी घ्या. ध्यानयोगी काय, तो ध्यान करतो, मग तो कर्म कुठे करतो. तो हातपाय त्याची क्रियाच थांबली आहे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियची क्रियाच थांबली आहे त्याची. तो जरे हा तो नुसतं बसला आहे, काय कुठं कर्म करतो आहे, आता ध्यान करून राहिला आहे की नाही. 1 तास तो ध्यान करतो आहे, म्हणजे 1 तास तो जगाचे व्यवहार करत नाही आहे. तो कुठे ते धावायला गेला असता, व्यायाम केला असता, काहीतरी त्यांनी काय म्हणतात काहीतरी कामं केले असते, पैसे कमावले असते, त्याच्यात काहीच करत नाही, नुसतंच बसला आहे. आणि संन्यासी काय करतो, घरदार सोडून देतो, आपल्या जबाबदाऱ्या सोडून देतो आहे की नाही, कुटुंब सोडून देतो, सगळं सोडून देतो आणि आपलं बाहेर पडतो. तो त्याला संन्यासी म्हटलं आहे. म्हणजे तो इतका त्याग करतो की अग्नीची पण पूजा करत नाही. अग्निपूजा ही आवश्यक आहे, म्हणजे तेच यज्ञ आपण ज्याला म्हणतो की नाही. म्हणून त्या काळी अग्निहोत्र असायचं प्रत्येक घरी, आता नाही आहे की नाही. म्हणजे अग्निपूजा म्हणजे देवाची पूजा. आता आपण मूर्तीची पूजा करतो, पण अग्नी म्हणजे देव आहे, देवाचं प्रतीक आहे की नाही. म्हणून तो संन्यासी म्हणजे तोही सोडून दिलं त्यांनी. जे अत्यावश्यक आहे, कर्म केलंच पाहिजे, ते सुद्धा त्यांनी स्वतः संन्यासी म्हणतात की नाही. संन्यासीच योगीच न निरग्नी न च क्रिया. ज्याने अग्नी सोडला आहे तो संन्यासी नाही आहे, आणि जो काही करते तो योगी नाही आहे. मग योगी कोण आहे, काय सुंदर व्याख्या आहे बघा. अनाशितम कर्मफलम की नाही, कर्मफळाचा आश्रय घेत नाही. ही संपूर्ण गीतेमध्ये ही पूर्ण प्रक्रिया आहे. म्हणजे ते म्हटलं आहे आपण मला इथे, आपण ते स्वामींचं ते वाक्य जे आहे ते आपण बघतोय आता. अनाशित कर्मफलम कार्यम कर्म म्हणजे कर्तव्य कर्म जो करतो तो, परंतु कर्मफळाचा आश्रय घेत नाही. म्हणजे मी करतो आहे हा भाव घेऊन मला त्याचं फळ मिळालं पाहिजे हा भावून करत नाही. तो योगी आहे आणि तो संन्यासी आहे. मग तो संन्यासी आहे तो, म्हणून कृष्णाला संन्यासी म्हटलं आहे, निस्संग म्हटलं आहे. राम हा निस्संग होता, संन्यासी होता की नाही. मी संन्यासी म्हणजे तुम्हाला काही, त्याला हा विद्वत संन्यास नाही, हा विविधिशा संन्यास म्हटला आहे. की तुम्हाला काही लोकांना नको असते काही भानगडी जगातल्या आहे की नाही, त्यांनी दुसरं कर्म करतात. जसं ते क्रिकेटर आहे की नाही, तो भरपूर आपला तारुण्यासोबत क्रिकेट खेळण्यामध्ये घालवतो की नाही. आता कोणी समजा एखादा त्याला क्रिकेट खेळण्यामध्येच इंटरेस्ट आहे, तो क्रिकेट खेळतो. दुसऱ्याला आणखी कशात इंटरेस्ट आहे, त्याला अभिनय करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तो आपलं तारुण्य त्याच्यातच घालून टाकलं सगळं त्याच्यामध्ये. तर यांना वाटतं की हेच आपण करावं, सगळं थोडंसं धर्म मिळून करा, काही पूजा हे करावं काहीतरी आहे की नाही. त्याला म्हणतात संन्यास, विविधेशा संन्यास की नाही. म्हणजे आपल्याला अध्ययन करता यावं, त्याच्यात कुठे अडथळा येऊ नये, अंतराय येऊ नये. आपल्याला बाकीच्या गोष्टी असल्या, जसं लहान मुलं अभ्यास करताना परीक्षा जवळ आली सगळे उदाहरणं दूर ठेवतात, तशा प्रकारचे आहे ते. पण गीता काय म्हणते, संन्यासीचं योगीचं न निरग्नी न च अक्रिया. ते 3 जे कर्म आहेत ते 3 कर्म तुम्हाला शुद्ध बनवतात की नाही. गीता म्हणते हे यज्ञदान तपकर्म हे तुम्हाला पावनानी मनीषिणाम. मनीषी म्हणजे काय, जो विचार करतो, तो विचारक जो आहे तो नुसतं त्याचा मेंदू त्याने फक्त याच्यात ठेवलेला नाही आहे, कुठे आपल्या सुरक्षित कुठेतरी याच्यात ठेवलेलं नाही, तिजोरी ठेवलेलं नाही आहे. तो मेंदूचा उपयोग करतो. हा जो मनुष्याचा मेंदू आहे ना, सर्वात वरती आहे तो, त्याचा तो यथायोग्यपणे उपयोग करतो. आणि त्याला उपयोग कशाचा माहीत आहे, तो त्याला म्हणतात पावना आणि मनीषिणा. मनीषी आहे तो. गीतेमध्ये मुनी पण शब्द आहे, मुनी मनीषी हे शब्द आहेत. विचार करतो तो, विचारी आहे. धृतराष्ट्राला महाभारतात अविचारी म्हटलं आहे की नाही. तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी म्हटलं आहे त्याला. या सगळ्या विशाल पापवृक्षाच्या मुळाशी कोण होता, धृतराष्ट्र होता. त्याला विशेषण काय दिलं आहे, अमनीषी म्हटलं आहे.
अमनीषी म्हणजे अविचारी. जो राजा होता इतके वर्ष कुरुकुळाचा, हस्तिनापूरचा सिंहासनावर बसला होता, तो कोण म्हटलं आहे? महाभारत म्हणतो तो अविचार. तस्य मोले धृतराष्ट्रो अमनीषी म्हटलं आहे. पावनानी मनीषिणाम, तुमची कर्म तुम्हाला पावन करतात, ज्ञान तुम्हाला पावन करतं, शुद्ध करतं. कर्माने तुम्ही शुद्ध होता, अशुद्ध होत नाही. तुमचं मन शुद्ध होतं, तुमचं मन फक्त तुम्ही म्हणून म्हटलं आहे एतान्यपि तु कर्माणी, चांगली कर्मसुद्धा तुमचं मन अपवित्र करू शकतात, शुद्ध कर्मसुद्धा तुम्हाला अशुद्ध करू शकतात. म्हणून त्याला म्हटलं एतानी अपि, म्हणजे हे कर्मसुद्धा, एतान्यपि तु कर्माणी, परंतु अर्जुना ही कर्मसुद्धा, एतान्यपि तु कर्माणी संगम त्यक्त्वा फलानि च, कारण ही कर्मसुद्धा, शुद्ध कर्मसुद्धा, यज्ञदान तप अतिशुद्ध कर्म आहे, माणसाला शुद्ध करतात. ज्ञानसुद्धा माणसाला शुद्ध करतं. ज्ञानासारखं दुसरं पावन काही जगामध्ये नाही आहे. नाही ज्ञानेन पवित्रम सदृशम पवित्रमही विद्यते. या जगामध्ये पवित्रम गीतेतला शब्द आहे, शंकराचा शब्द आहे पावनकरम, पवित्रम पावनकरम की नाही. शंकरांनी व्याख्या त्याला केली आहे, समभाष शब्द दिला आहे पवित्रम पावनकरम, म्हणजे जी गोष्ट पवित्र असते ती पावन करते. गंगेचं पाणी पवित्र आहे, ती तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही पावन होता, अशुद्ध होता. देवाचं नाव शुद्ध आहे, तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही शुद्ध होता, कारण ते पावनकरम आहे. पवित्रम पावनकरम आहे. ज्ञान हे पवित्र म्हणजे पवित्र करणारं आहे. तर ही जी पवित्र करणारी गोष्ट आहे ही सुद्धा तुम्हाला सावधान तिथे पाहिजे. आत्मवांजेला म्हटलं अप्रमत्तो शिलो भव, तिथे गाफील राहू नका की आम्ही चांगलंच करतो आहे, आम्ही धर्मच करतो आहे, आम्ही सगळेच चांगले कर्म करतो आहेत. नाही, चांगले कर्म करतो आहे आम्ही, काही त्याच्याविषयी काही तुम्हाला बात करत नाही आहे की नाही. सगळंच चांगलं कर्म आहे. धर्म हा चांगली गोष्ट आहे. देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे, देवाचं गुण करायला पाहिजे की नाही. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे आहे की नाही. हे सगळं कर्म आहे, हे शुद्ध कर्म आहे. इंद्रिय आहे, तुम्ही इंद्रियांना कामाला दिलं आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे की नाही. म्हणजे देवाला तुमच्या वाचनासाठी देवाचं नाव गोड आहे की नाही. तुम्ही गोड खाता ते गोड असतंच, तो स्वाद आहे. पण हे तुम्ही जे घेता ते तुमच्या त्याचा मनावर परिणाम होतो. गोड नाम विठोबा, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे कानांनो तुम्ही ऐका, माझ्या विठोबांचे गुण ऐका. त्याला सत्प्रवृत्त संपन्न असं म्हटलं आहे. सोपी आहे ते की नाही. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. मना तू धावतो ना इकडे तिकडे, काय हरकत नाही, तू धाव, पण विठोबाच्या पायापाशी तुझं मन गेलं पाहिजे धावत धावत. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, ही संकल्पना आहे. म्हणजे ऐका एका दिवसात होत नाही, मन पुन्हा भटकतं, पुन्हा खाली येतं, पुन्हा तमुगणात जातं, पुन्हा वर घ्या, पुन्हा खाली आहे, सतत चालणार दिवस जन्मभर चालले. म्हणून त्याला युद्धाचा प्रसंग म्हटला आहे. जन्मभर युद्ध करतो पण शेवटी तुमचा विजय होतो की नाही. शेवटी तुम्ही जिंकता की नाही करता करता. कारण हा अंतर्बाह्य जो संघर्ष आहे त्याला तुकारामाने युद्ध म्हटलं आहे की नाही. पण इथे हे जे वाक्य आता आपण तिकडे वळूया. स्वामीजी काय म्हणतात, असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अशी अधिक उच्च अशी एक अवस्था आहे की नाही. आपलं वाटतं वा हे चांगलं आहे की काय. इथे त्याच्या आधी म्हणतं कोणता धोकाच नाही आहे, तो निर्धास्त होऊ शकतो, कायमचा निर्धास्त होऊ शकतो. पतनाची भय त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या हातून मग कोणतेच दुष्कृत्य घडणं शक्य नाही. त्याला कुठेही सोडा, कुणाच्या संगती ठेवा, त्याला कसलाच धोका नाही. काय वंडरफुल आहे की नाही. असं शक्य आहे की नाही की माणसं थोडंसं काही त्याला प्रलोभन आलं तो घरंगळतो की नाही. कर्ण कसा होता देवालाच माहीत, पण तो दुष्टांच्या संगतीत पूर्णपणे गेला, कामातूनच गेला की नाही. मी तो स्वतःही त्याचं त्यांनी आपलं आणि तो दुर्योधन थोडीशी काय आशा असेल आहे की नाही. तो राजपुत्र होता शेवटी. दुर्योधन हा राजपुत्र होता, दुःशासन राजपुत्र होता आहे की नाही. शेवटी राजघरातला जन्म आहे त्याचा. ते म्हटलेलं आहे जेव्हा त्याला त्यांनी हे फोडली, जेव्हा तो बाहेर आला सरोवराच्या दुर्योधन, आणि त्याने अंगावर मुकुट घातला आणि केलं, त्याचा तो दिमाग होता. युधिष्ठिर म्हणतो हा माझा आमच्या कुळातला महापुरुष आहे असं याचं म्हटलं आहे. तो अद्भुत माणूस होता दुर्योधन म्हणजे काही आहे की नाही. फक्त झालं काय की ते संगतीमुळे बिघडले
आहे की नाही. आता संगतीमुळे भीष्म पण बिघडलेत ना. भीष्म काहीच बरोबर होत नाही आहे. सगळेच चुकतं आहे त्यांचं, कुठेच बरोबर राहत नाही आहे की नाही. ते आहे ना ते महापर्व, हे शांती पर्व आहे. शांती पर्व खूप मोठं पर्व आहे महाभारतामध्ये, म्हणजे जवळ 1/4 जास्त आहे. खूप मोठं पर्व आहे. त्याची राजनीती सांगितलेली आहे की नाही. आणि ती कोणी सांगितली आहे, शरशाईवर झोपलेले आहे, बाणाच्या शाईवर झोपलेले आहेत की नाही, बाणाच्या पलंगावर झोपले आहेत अशा सांगितलेली आहे. आणि अत्युच्च ज्ञान आहे ते, राजनीतीचं अत्युच्च ज्ञान आहे. म्हणजे द्रौपदी हस्ते वगैरे आहे त्याच्यात नाही, महाभारतात नाही तसं वर्णन, याचं पण याच्यात आहे. ते म्हणजे तुमचं ज्ञान कुठे गेलं होतं ज्यावेळी माझा अपमान झाला त्या सभेमध्ये, तर तेव्हा ते मी जे दुर्योधनाचं अन्न खाल्लं ना, ते दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझं रक्त दूषित झालं होतं. मग आता काय झालं, ते दूषित रस निघून गेलं, आता माझं डोकं काम करायला लागलं, मेंदू काम करायला लागलं आहे. हा जो प्रवाद आहे हा, म्हणजे पण असेल पण असं होतं, संगतीने, वाईट अन्नाने, वाईट विचारांनी त्याचा तुमच्या शरीरावर, मनावर परिणाम होतो. पण शुद्ध अन्न खा, आहार शुद्ध सत्वशुद्ध म्हटलं आहे उपनिषदामध्ये. तुमचा आहार शुद्ध पाहिजे, म्हणजे आहार म्हणजे विचार शुद्ध पाहिजे की नाही. आहार येते ती आहार. हां, शंकराचार्यच म्हटलं, शंकराचार्य म्हणतात की आहार म्हणजे जेवण नाही फक्त, आहार म्हणजे विचार, चिंतन. आहार येते ती आहार, स्वामीजींनी तसंच म्हटलं आहे त्याच्यामध्ये. स्वामींनी तीच व्याख्या केली आहे. तुमचे विचार जर शुद्ध असतील, तुमचं मन शुद्ध होईल आहे. तुमची कृती शुद्ध असतील तर तुम्ही शुद्ध व्हाल. तुम्ही शुद्ध बोलाल, तुमचं शुद्ध मन होईल आहे की नाही. आपण शिवाय काही बोलू शकतो, वाईट साईड बोलू शकतो, लोक बोलतात वाईट साईड. ते वाईट साईड बोलणं नसतं, मनावर त्याचा परिणाम होतो की नाही. म्हणून ते तुलसी रामायणामध्ये आहे, ते म्हणतात अरे जिभेवर सरस्वती बसली असते, देवता आहे ती नाही. सरस्वती वाणी देवता आहे. वंदे वाणी विनायकौ आणि वाणी आहे, वाणीची देवता आहे सरस्वती. जेव्हा तुम्ही चुकीचं बोलता, वाईट बोलता किंवा काही करता, त्यावेळी तिचा अपमान होतो, त्या वाणी देवतेचा अपमान होतो की नाही. मग शुद्ध वाणी, विचार आणि कृती, या तिन्ही गोष्टी शुद्ध पाहिजेत. मग यज्ञदान तपकर्म हे शुद्ध आहे. म्हणजे माणूस दुःखाच्या सुखाच्या पलीकडे जातो. मी ते म्हटलं आहे, अशी एक अवस्था आहे, असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अधिक उच्च अशी एक अवस्था आहे. मी हीच किती उच्च अवस्था आहेत, मी कल्पना करा की तुम्हाला कोणताच धोका नाही आहे, तुमचं मन नेहमीच आनंदी आहे, सुखी आहे, एकाग्र आहे, तुमचं मन भटकत नाही आहे की नाही. जेव्हा माणसाचं मन खूप भटकतं भरकटतं नाही, तेव्हा तो डोकं दाबून बसतो की नाही. डोकं दाबून बसतो याचा अर्थ ते खूप जास्त झालं आहे. त्याला मेंदूला दाबावं लागतं. आता ह्या फिजिकल मेंदूला दाबावं लागतं, इतकं त्याच्या डोक्यात प्रचंड गतीने विचार येतात आहे. त्याला तो थोपवू शकत नाही की नाही. तो वेडाहाडच्या मार्गाला लागला आहे. आता मी वेळा पागल होऊन जाईल असं म्हणतो, त्याला म्हणतोय कधी कधी मी पागल होऊन जाईल, आणि होतोय कधी कधी पागल की नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ ते याच्यापेक्षा मर्यादेपेक्षा जास्त गेलेलं आहे. ते तुमचा जो ताबा आहे, जो नॅचरल ताबा असतो आहे की नाही, तो सुटलेला आहे की नाही. जसं घोडा आहे, घोड्याला प्रत्येक ठिकाणी बंदिस्त केलं असतं, त्याचं नाही असते काय लगाम वगैरे असते सगळी आहे की नाही. नंतर चाबू सगळ्याच प्रकारे त्याला कंट्रोल केलं जातं, जसं गाडी कंट्रोल केली जाते. पण ते सगळ्यात घोडा सैरावर पळतो, म्हणजे घोड्यावर काहीच ताबा राहिला नाही. आता तर इंद्रियांवर काहीच ताबा राहिला नाही आहे. ते म्हणतात तुम्ही धोक्याच्या पलीकडे गेलेले आहात, इतके सत्प्रवृत्ती संपन्न आहात आहे की नाही. परंतु असं असूनसुद्धा ती काही पलीकडे शेवटली अवस्था नाही आहे, ती काही शेवटली अवस्था नाही आहे. म्हणजे गीतेमध्ये जे येतं ना, तुम्ही सगळं सोडून द्या, धर्म सोडून द्या, त्याचा अर्थ हा आहे. ते सर्व धर्मान परित्यज्य, त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही किती वेळा धोक्याला हे करणार आहे की नाही, किती स्वतःला वाचवणार तुम्ही. कारण जग हे असं आहे ना, तुम्हाला विविध प्रकारे तुमच्यावर ते प्रभाव टाकत असतं. ही प्रकृती आहे ना, ही विविध प्रकारे तुमच्यावर प्रभाव टाकत असते की नाही. म्हणून तुम्ही त्याच्याही पलीकडे चालले जा. जसं आपण भौतिक उदाहरण घेतलं, समजा सॅटेलाईट सोडलं तर जाईल वर त्या फोर्स असतो ना, इग्निशनचा फोर्स असतो, तो वर जातं आणि ते पृथ्वीच्या पलीकडे गेलं की मग त्याला काही खाली येत नाही. ते मग त्या ऑर्बिट मी फिरत असतं, पृथ्वीला चक्कर मारत असतं का नाही. त्याच्या पलीकडे गेलं नाही ना, पृथ्वीला खाली ते जात नाही. जेव्हा ते समुद्रातून पडतं कधी आहे की नाही. बंगालच्या उपसागरातून पडले असे पुष्कळशे आपले सॅटेलाईट्स. कारण काय,
त्याच्या आधीच्या पलीकडे गेलं पाहिजे, त्या ऑर्बिटच्या पलीकडे. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्या पलीकडे जेव्हा जाईल तेव्हा मग ते पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरेल. त्याच्या आधी त्याचं यंत्रणा फेल झाली मग ते पृथ्वी त्याला उडून घेते आपल्याकडे. त्यामुळे तसंच माणसाची सत्प्रवृत्ती आहे, तो खूप चांगला आहे म्हणजे नेमकं काय आहे की नाही, तसं चांगला नाही, सुरक्षित नाही या अर्थाने आहे की नाही. म्हणून आपल्यासमोर हे लोक ठेवले पाहिजे, ते मस्त शुकासारखे, ते कधी विचारच करते, त्यांना काही भीतीच नाही आहे कशाची आहे की नाही. ते स्वामींनी म्हटलं आहे की ते हे म्हटलं आहे इन्फॅन्ट टेरिबल म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये त्याला इन्फॅन्ट टेरिबल म्हणतात. टेरिबल पोरखा आहे तो कशाची परवाच करत नाही आहे. स्वामीजी कशाचीच परवा करत नव्हते. काय सुंदर संकल्पना आहे. कशाचीच परवाच नाही. अरे परवा नाही गेलं 2 थापड मिळेल की तुम्हाला. तुम्ही ज्या प्रकृतीला तुम्ही चॅलेंज कराल त्या प्रकृती तुम्हाला चांगलं धडा शिकवेल की आहे की नाही. तो अहंकाराच्या माध्यमातून येतं ना प्रकृती. तुमच्यावर काम कसे करते, तुमच्यावर अंमल कसं चालवते प्रकृती. हे नेचर आहे. नेचर म्हणजे हे नेचर नाही, भौतिक नेचर नाही फक्त. जसं आपण साधं उदाहरण समजणं कठीण आहे, थोडंसं तसं सोपी आहे की नाही. जेव्हा एखादा मुलगा तरुण आहे, त्याला त्या वडिलांनी गाडी घेऊन गेली, मोटरसायकल आहे की नाही, तो इतक्या जोराने पळवतो आहे की नाही, म्हणजे त्याची जी प्रकृती असते मस्ती ज्याला म्हणून आपण, त्याला त्याचं कंट्रोल आहे त्याच्यावर. आता इतक्या जोराने पळवतो आहे तो धोका आहे. त्याचं नियंत्रण आहे, त्याच्या मनावर नियंत्रण आहे, त्याच्या स्पिरिट नियंत्रण आहे, त्याच्यात नशा चढली आपण ज्याला म्हणतो. ते नशा चढल्यामुळे तो प्रचंड पळवतो. काय होणार पुढे सांगता नाही, काय होणार पोराचं याचं पुढे जाऊन की नाही. सगळ्यांना भीती वाटायचा काय होणार पोरं, काय कुठे होऊ केव्हाही कोणत्या क्षणी काय होऊ शकतं. इन्फॅन्ट टेरिबल म्हणजे त्याला कशाची भीती नाही आहे. टेरिबल आहे तो, भयंकर आहे शब्द आहे. स्वामी म्हणता माझा शुक आहे, याला काही भीतीच नाही याला. ते आणखी एक छान म्हटलं आहे स्वामींच्या बाबतीमध्ये की श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद फरक आहे. श्रीराम इतके अहंकाराला तरी इतकं कमी करून टाकलं की त्याला बांधताच येत नव्हतं. स्वामींनी किती तुम्ही आलं त्याला बांधताच येत नव्हतं. प्रकृती त्यांना बांधूच शकत नव्हते. इन्फॅन्ट टेरिबल आहे. शुकाला शुकत आहे म्हणतो भारताचा आदर्श आहे. व्यक्तिमत्व किती प्रचंड व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व होऊ शकतं नाही, कशाची भीतीच नाही आहे. टेरिबल आहे. इन्फॅन्ट म्हणजे छोटा बाळ, त्याला इन्फॅन्ट म्हणतात आहे की नाही. तो छोटं बाळ आहे, एकदम निर्मुक्त आहे, निर्भय आहे, नेहमीच आनंदी असतं. त्याला कशाचीच भीती नाही आहे, कशाचीच काळजी नाही आहे, चिंताच नाही आहे त्याला. का नाही आहे आणि आपल्याला का आहे की नाही. मग इथे त्याला म्हणतं आहे की बघा एक इच्छा तुमच्यात पाहिजे. वासनेमुळे माणूस भयान्वित होतो की नाही. त्याला भय होतो, त्याला वासना असली की भय असतं की नाही. आणि की नाही ते सर्व वस्तू भयान्वितम म्हटलं आहे की नाही. वैराग्यमेवा भयम. जगातल्या सगळ्या वस्तू भयानी व्यापलेल्या आहेत. निर्भय वस्तू कुठेच नाही आहे, सगळे भय आहे, भीती आहे. म्हणून उपनिषदामध्ये की नाही त्या याज्ञवल्क्य सांगता शेवटला आहे, याज्ञवल्क्य तू आता अभयप्राप्तोसी, आता तू निर्भय झालेला आहेस की नाही. अभयप्राप्ती ही सगळ्यात शेवटची अवस्था आहे. त्याला भीतीच नाही आहे आता कशाची. आपण किती म्हटलं आय डोंट केअर, तो म्हणतो याचा अर्थच तो घाबरलेला आहे. तर म्हणण्याची गरज काय आय डोंट केअर म्हणण्याची आहे की नाही. कशाला म्हणतो तो आय डोंट केअर आहे की नाही. तो आय डोंट केअर केलं तर चांगली थप्पड बसणार, लक्षात घ्या आहे की नाही. जो म्हणतो आय डोंट केअर तर चांगली थप्पड बसणार, कारण तो चॅलेंज करतो आहे, प्रकृतीला चॅलेंज करतो आहे. प्रकृतीला चॅलेंज करायचं नसतं की नाही. प्रकृती ऑल पॉवरफुल असतं, जसं स्टेट पॉवर असते. हे दुसरं उदाहरण आहे की नाही. स्टेट पॉवर इज व्हेरी पॉवरफुल, लक्षात घ्या नाही. स्टेट पॉवर म्हणजे राज्य शासनाची शक्ती ही प्रचंड असते, असीम असते. त्याला कधी चॅलेंज करू नये. ते किती चुकीची असो, किती वाईट असो, पण ते स्टेट पॉवर आहे. तो त्याची प्रचंड शक्ती असते त्याची. त्याच्या मनात आला तो काही करू शकतो. राजा काही करू शकतो. अपरिमित शक्ती पॉवर असते त्याच्यामध्ये, जरी लोकशाही असली तरीही आहे की नाही. ते तुम्हाला UPमध्ये दिसेल की नाही. किती शक्ती असते तेव्हा, काहीच करू शकत नाही ती, अशी इतकी शक्ती असते. चॅलेंज म्हणजे इन्फॅन्ट टेरिबल म्हणजे काय, त्याला काहीच नाही, तो संपूर्णपणे भयच नाही आहे, त्याला भीतीच नाही आहे. भीतीच्या पलीकडे गेला आहे तो. त्याला एका शब्दाने मुक्तीची इच्छा असं म्हटलं आहे स्वामीजींनी. मुमुक्षुत्वम ही जी आहे ही माणसाच्या सद्वृत्ती संपन्न म्हणून त्याला मोक्ष इच्छामि मा शुच. माणसाला तुम्हाला मुक्त होता येत नाही, तुम्हाला निर्भय होता येत नाही. आपण किती प्रयत्न केला तर आपल्या सीमा आपल्याला कळतात.
आपल्याला एवढं नाही आहे की नाही. म्हणून त्याला आश्वासन दिलं आहे कृष्णाने की मला भगवंताला कळतं की त्याने किती यज्ञदान केलं, जन्मभर केलं आहे की नाही, तरी तो भयमुक्त होऊ शकत नाही. पण माझ्या आधारणाशितम, माझा आश्रय घे तू, मामेकम शरणम व्रज, मला तू शरणी आहे. माम एकम माम शरणम व्रज, फक्त मला शरण आहे. आणि कर्मफलाचा आश्रय घेऊ नको. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे कर्मफलाचा आश्रय घेऊ नको. कर्मफलाचा म्हणजे काही चांगले कर्म आणि वाईट कर्म. चांगले कर्म केले म्हणजे अरे मी विकास काय म्हणतात, मी पुण्यवान आहे, माझं पुण्य मला वाचवेल. पापी आहे, माझे पापी मला दुर्गती करेल, ते सगळं सोडून दे की नाही. आपल्या गतीचा विचार करू नको, सद्गतीचा विचार करू शकून दुर्गतीचा विचार करू नको. त्या दोन्हीचे म्हणून त्याला माशुच म्हणजे त्याचा विचार करून चिंता सोडते. त्याला म्हणतात कर्मफळाचा विचार. कर्मफळाचा विचारच करू नको. कर्मफळाचा विचार धर्मामध्ये येते, अर्थात धर्म कामामध्ये येते. म्हणून त्याला म्हणतं सांगितलं मुक्तीची इच्छा म्हटलं इथे. मुक्तीची इच्छा म्हणजे काय, मुक्त होण्याची इच्छा म्हणजे तुम्ही हेही सोडा आणि तेही सोडा. म्हणून तिथे शंकराचार्यांनी सर्व धर्मान परित्यज्याचा अर्थ केला आहे. सर्व धर्मान परित्यज्य अधर्मान अपि असं म्हटलं आहे त्याला. म्हणजे आता अधर्म सोडायचा असतो, काय सांगायची गरज काय आहे की नाही. अधर्म हा सोडायचाच असतो. अन्याय गोष्ट, अनुचित गोष्ट ही सोडायचीच असते. वाईट गोष्ट त्याचा त्यागच करायचा असतो. म्हणजे त्याग कशाला करा, त्याचं बर्डन असतं तुमच्या डोक्यावर की नाही. त्याचं बर्डन असतं. तुम्हाला तुमच्या कायद्याने काही शिक्षा केली नाही, कशाही शिक्षा केली नाही, पण ते संस्कार तुम्हाला त्रास देतील, आत त्रास देतील. तुम्हाला स्टेट पॉवर तुम्हाला नाही तुमच्यावर हे करणार, पण तुमचं मन मात्र त्या स्टेट पॉवरच्या वरती आहे, ते तुम्हाला त्रास देईल आहे. म्हणून म्हटलं तर तू कशात घेऊ नको, चिंताच करू नको. महाशुचा म्हणजे डोंट वरी. कारण किती म्हटलं तरी माणूस चिंता करतो. तू मला शरण आहे, तुझ्या चिंता सोडून दे. कर्माचं फळ सोडून दे. दुष्कर्माचा फळाचा जो परिणाम आहे त्याचा पण विचार करू नको, सत्कर्माचा त्याचा पण विचार करू नको. मी इथे म्हटलं आहे मुक्तीची इच्छा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. हे असं इतकं प्रचंड आश्वासन देऊ शकणारं कोणी असेल तर मग आपल्याला ठीक आहे, आम्ही सोडून देऊ, आहे की नाही. एवढी आमची जर कोणी काळजी करणार असेल, आमचा भार घेणार असेल, मग ठीक आहे. कोणी सगळे थोडी भार घेऊ शकतात. ख्राईस्त आहे ना, अरे भाराने वाकलेल्यानं माझ्याकडे आहे, मी तुम्हाला भारपासून मुक्त करेन, असं बायबलमध्ये आहे की नाही. आय शॅल मेक यू फ्री. तर हा भार तुमचा कोण तुमची एवढी मोठी जबाबदारी घेऊ शकेल. तुमच्या पापपुण्यांची जबाबदारी, तुमच्या भविष्याची जबाबदारी पूर्णपणे कोण घेऊ शकणार. थोडं घेऊ शकेल, पण इतकी मोठी जबाबदारी कोण घेऊ शकणार. फक्त ते अवतारात घेऊ शकतात. तेच तुम्हाला असं तोंडभर आश्वासन देऊ शकतात. न मे भक्त प्रणिष्यते की नाही. माझा भक्ताला काही होणार नाही, आहे की नाही. मी त्याचा भार घेतला आहे की नाही. गीतेमध्ये खूप आहे की योगक्षेमम वहाम्यहम. त्याची इथली तिथली सगळी काळजी मी घेतो आहे. वहामी मी डोक्यावर वाहतो या अर्थाने. अहम वहामी. त्याचा योगक्षेम म्हणजे त्याला इथेही काही प्रॉब्लेम होणार नाही. नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते. त्याला इथेही काही बिघडणार नाही, मेल्यावरही काही बिघडणार नाही. आता एवढं मोठं कोण घेऊ शकणार तुमची काळजी. ते अवतार घेऊ शकतात की नाही. माताजीने म्हटलं रे, ते त्यांचा शिष्य होता, मला काही जमत नाही, जप जमत नाही, अमुक नाही. ते म्हणतं त्यांनी पत्र लिहिलं. खूपच दुःखाचं पत्र होतं, म्हणजे असे निराशेचं पत्र होतं. माझं अरे हा काय पोरगा म्हणतात, मग आम्ही काळजी घेतली आहे, तू कशाला काळजी टाकून, अरे तुला काय साध्या सापाने चावलेलं आहे, अगदी जातीवंत नागाने चावलं आहे की नाही. मी ती काळजी घेऊ शकता तुमची, आहे की नाही. तुम्ही त्यांच्यावर भार टाकला एकदा की तुमचा भार संपूर्ण घेतात ते, आहे की नाही. याचं कारण काय, ते घेऊ शकतात, कारण ते ब्रह्मरूप असतात, आहे की नाही. ते त्यांची तेवढी शक्ती असते नाही. कारण ते दिव्य जीवन असतं त्यांचं. त्याला इथे दिव्य जीवन असतं, दिव्य कर्म असतात त्यांचे. ती कर्म दिव्य असतात कारण ती त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर केले तर तुमचं चित्त शुद्ध होतं नाही. त्यांचं जन्मही दिव्य आहे, म्हणजे त्यांचं संपूर्ण चरित्र दिव्य आहे, लौकिक नाही आहे. त्यांची कर्म दिव्य आहे, त्यांचा जन्म दिव्य, जन्म कर्म मे दिव्यम. आणि तुम्ही जर नुसतं जाणलं, तत्वतः जाणलं,
देह सोडल्यानंतर, मेल्यानंतर त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येती, तो मुक्त होतो. इथे मुक्तीची इच्छा, त्याला म्हटलं मुक्तीची इच्छा. तो मुक्त होतो नुसतं जाणल्यानंतर. त्यक्त्वा देहम, कारण माणूस मरतो ना, त्याचं शरीर त्याग होतं, त्याला मरण म्हणतात, देहत्याग. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येती, म्हणजे तो कंप्लीट झाला, परफेक्शन. आता परफेक्ट झाला म्हणजे तो अवतार नाही झाला किंवा संत नाही झाला, आहे की नाही, पण तो मुक्त झाला, जीव म्हणून मुक्त झाला तो. याचा तो इतराला मुक्त करू शकत नाही किंवा इतरांना मुक्तीसाठी मदत पण करू शकत नाही, हे पण ठीक आहे, पण तो स्वतः मात्र मुक्त होऊ शकतो, आहे की नाही. एकदा श्रीरामकृष्णाने यांनी म्हटलं, उपदेश देत होते, श्रीरामकृष्णाने म्हटलं की तुम्ही एवढं सांगता लोकांना, याला तुम्ही काय सगळे शुद्ध झाले आहेत का, तुम्ही एकदम उत्तम चरित्र झालेत का. आता श्रीरामकृष्ण अहंकारच्या पलीकडे गेले होते, त्यांना अहंकार कशाला म्हणून माहीतच नव्हतं. मग त्यांनी म्हटलं ते हे आहे ना झाडणी, की आपण ज्याला काय म्हणतो खराटा झाडणी, खराटा झाडणी जी असते, आपण त्याला फुलझाडणी म्हणतात. मी ते मध्य समजतो ते, याला फुलझाडणी काय म्हणतात, झाडणीला कशाला फुलझाडणी म्हणतात, त्यात फुल काय त्याच्यामध्ये, कारण खराटा असतो ते फुल कोमल नसतं म्हणून त्याला फुलझाडणी. तो शब्द बरोबर आहे, फुलझाडणी शब्द बरोबर, आता आहे की मला माहीत नाही, पण ती झाडणी काय असते, ती अस्वच्छ असते, पण ती जागा स्वच्छ करते मात्र. ते म्हणाले की ती झाडणी आहे ना, ती स्वतः स्वच्छ असते, पण ती जागा स्वच्छ करायला ती अस्वच्छ, ती स्वतःच तीच वापरली जाते. ती झाडणी काय सुंदर उदाहरण दिलं आहे. मग ते असं म्हणलं नाही की मी तुम्हाला शुद्ध करू शकतो, आहे की नाही, कारण तो अहंकार आहे, अहंकाराचं कोणीच म्हणत नसतं कधी, आहे की नाही, पण ते इतरांना मदत करू शकतात, आहे की नाही. आणि इतरांना मदत नाही, इतरांना ते भार घेऊ शकतात. ते गिरीशबाबूंचं उदाहरण आहे, ते सगळ्या पापांच्या पलीकडे गेले होते, इतके पाप केले होते त्यांनी, पण त्याने तर काळजी कशाला करतो, मी आहे की मला माझ्यावर सोडतो तुला काय, आणि ते संतावून गेले, महासंतावून गेले. अशी उदाहरणं संतांच्या जीवनामध्ये खूप येतात, महापुरुषांच्या जीवनामध्ये येतात, अवताराच्या जीवनामध्ये खूप येतात अशी उदाहरणं. याचं कारण काय आहे, याचं कारण ते फक्त मुक्त नसतात, ते मुक्ती देणारे असतात, मुक्तिदाता असतात, ते मुक्ती देऊ शकणारे असतात. इथे म्हटलं आहे मुक्तीची इच्छा, असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अधिक उच्च अशी एक अवस्था आहे, आणि ती म्हणजे मुमुक्षा, मुक्तीची इच्छा. तुमच्या हे अर्थातच स्मरणात असेल की या साऱ्या भिन्न भिन्न योगांचे एकमेव लक्ष्य आहे आत्म्याची मुक्ती. ते सगळे अंती आपल्याला त्या एका स्थानी घेऊन जातात, त्या दृष्टीने ते सर्व सारखेच आहेत. तुम्ही काहीही करा, एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जातात की बंधनाकडे घेऊन जातात. कर्म करत तुम्ही जाणून बुजून करणार किंवा अजाणता करणार, कर्म करणारच, पण ते कर्म केल्यानंतर तुम्हाला ते मुक्तीकडे घेऊन जातात की बंधनाकडे घेऊन जातात. तुमची कर्म तुम्हाला मुक्त करतात की तुम्हाला बांधतात, हे नेहमी बघायला पाहिजे. जसं आपण श्वास घेतो की नाही, श्वास घेताना हा श्वास आपलं शरीर रक्षण करतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन टाकतो, आपल्यातून बाहेर CO2 बाहेर काढतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, आहे की नाही. मग श्वास घेताना तुम्ही ते नेहमी लक्षात ठेवा की तो आपलं रक्षण करतो आहे की आपलं नुकसान करतो आहे. तुम्ही अशा गोष्टी केली ती तिथे अशा ठिकाणी गेले की तर सगळी वायू दूषित आहे, वायू विषारी वायू आहे, तिथे तुम्ही प्रत्येक श्वास गेला तुमच्याचं नुकसान होईल, तुमच्या शरीराचं नुकसान होईल, कारण ती काही असं म्हणतातली वायू हवा आहे. जसं आता दिल्लीमध्ये चाललं आहे, ते दिल्लीमध्ये श्वास घेणंच कठीण झालं आहे म्हणतात, आहे की नाही, इतकं वायू दूषित झालेली आहे नाही. मग ते श्वास घेताना तुम्ही जितका जास्त श्वास घेणार तितकं तुमचं शरीरावर परिणाम. पाणी जितकं दूषित पाणी, जितकं तुम्ही जास्ती पाणी घ्याल ते दूषित पाणी आहे त्याचा अधिक परिणाम होईल तुमच्या ह्याच्यामध्ये. पण जिथे शुद्ध हवा आहे, शुद्ध पाणी आहे, ते जितकं जास्ती घ्याल तुमच्या आरोग्याचं रक्षण होईल, आहे की नाही. तसंच जे कर्म आहे, कर्म प्रत्येकाला करावंच लागेल, पण तुम्ही शुद्ध कर्म करता की शुद्ध वातावरण तुमचं आहे की अशुद्ध वातावरण करताय, नाही त्याने तुमचं मन पवित्र होत आहे की अपवित्र होत आहे. तुम्ही मुक्तकडे तुमचा प्रवास होत आहे की बंधनाकडे प्रवास होतो आहे, नाही. या विद्या सा विमुक्त आहे. जे ज्ञान आहे तुम्हाला मुक्त करतं त्याला ज्ञान म्हणतात. जे तुम्हाला मानतं ते ज्ञान नाही, ते अज्ञान आहे. अज्ञानेन वृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. नाही
किंवा 13व्या गीतेत म्हटलं आहे की एतत् ज्ञानमिती प्रोक्तम, ज्ञानाची लक्षणं सांगितली आहे. अज्ञानम यदतोन्यथा, बाकी उरलेलं सगळं अज्ञानच आहे असं म्हटलं आहे. सगळं अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे काय? ते अज्ञान उत्पन्न करतं म्हणून अज्ञान आहे. जे ज्ञान उत्पन्न करतं, जे मुक्त करतं तुम्हाला, ते ज्ञान आहे. म्हणजे तुमचे शुभ संस्कार, चांगले संस्कार आणि तुमच्या स्वरूपाचे संस्कार तुम्हाला एकत्वाकडे नेणारं, ब्रह्मत्वाकडे नेणारं जे ज्ञान आहे, ते ज्ञान तुम्हाला मुक्त करतं. मग या जन्मात असो की पुढच्या जन्मात असो किंवा आणखी अनेक जन्मात असो. अनेक जन्म संसिद्धो तो याति परांगतीम. 6वा अध्याय. परागती जी आहे, परमगती जी आहे, सर्वश्रेष्ठ गती जी आहे, ती परमश्रेष्ठ गती अनेक जन्म संसिद्धो. प्रत्येक दिवशी तुम्ही शुद्ध होऊ शकता. प्रत्येक दिवशी तुम्ही असे कर्म सत्प्रवृत्ती संपन्न म्हटलं आहे. तुमच्या याच्यामध्ये सतत चांगल्या गोष्टीची भर पडत असते की नाही. तुम्ही योग्य तेच बोलता, योग्य तेच विचार तुमच्या मनामध्ये आहे, योग्य तेच तुम्ही काम करता आहे की नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो कर्मयोगाचा मुख्य विषयच आहे की तुम्ही स्वतःसाठी काहीच करत नाही आहे, इतरांसाठी करता. हा मुख्य आहे. यज्ञार्थात, गीतेमध्ये 4था अध्याय, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना असं म्हटलं आहे. म्हणजे तुम्ही यज्ञार्थ कर्म केलं तरच ते तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणार. अयम लोका कर्मबंधना, बाकी सगळं तुम्हाला बांधतं आहे. तदर्थम कर्म कौंतेय अर्जुना, म्हणून तुम्ही देवासाठी कर्म करा. मुक्त संग समाचर, भरपूर कर्म कर, मुक्त संग होऊन, अनासक्त होऊन कर्म कर की नाही. यज्ञार्थ यज्ञ ओवी विष्णू, विष्णू म्हणजे व्याप्तत्वात. तुम्ही इतरांसाठी, म्हणजे मी भारतातले सगळे 150 कोटी लोक आहेत आहे की नाही, असं म्हणतात की थोडे 2-4 कोटी इकडे तिकडे होतील आहे की नाही. इतक्या लोकांनी जर विचार केला की मी करेन, 150 कोटी लोक म्हणतील की माझ्या देशासाठी मी कर्म करेल, माझ्या देशाचा देशाला महान करण्यासाठी मी कर्म करेन, माझं प्रत्येक कर्म माझ्या देशाला महान करेल, माझ्या देशाला छोटं करणार नाही, लघु करणार नाही, नुकसान करणार नाही, माझ्या देशात करेल. बघा भारताचं महान व्हायला जसं आहे त्याच्या महान किती वेळ लागणार आहे की नाही. प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करतो की नाही. जेव्हा म्हणतो माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलासाठी किंवा अमुक असेल, ते तो स्वतःचाच विचार येतो आहे की नाही. माझं भविष्य, माझं वर्तमान, देशाच्या भविष्यामध्ये, देशाच्या वर्तमानामध्ये माझं भविष्य वर्तमान त्या संमित आहे, त्याचा समावेश आहे की नाही. सगळ्या लोकांनी समजलं देशाला मी महान करेन. बघा देश महान होऊन जाईल आहे की नाही. होत का नाही त्या तऱ्हेने? कारण प्रत्येक स्वतःचा विचार करतो आहे की नाही. मग फक्त काहीच मोजकेच लोक करतात, संतच करतात, अवतारच करतात, ते स्वतःचा विचारच नाही. एक शिवाजीसारखा माणूस तोच फक्त संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा विचार करतो आहे की नाही. म्हणजे काही लोकच महान होतात, सगळेच लोक महान का होत नाही? म्हणजे याच्यातच आहे, एक कर्माच्या रस्त्यामध्येच आहे. ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर, दिस चॅरिटी इज गोईंग आउट ऑफ इंडिया, स्वामीजीने म्हटलं आहे की नाही. म्हणजे हा महानतेचा जो आदर्श आहे हा, हे बघा इथं हे कर्माच्या रस्त्यामध्येच आहे. कुरुक्षेत्रावर घनघोर युद्ध झालं, नंतर युधिष्ठिराने यज्ञ केला, तो अश्वमेध यज्ञ होता. आधीचा यज्ञ राजस्व यज्ञ होता आहे की नाही. आणि त्यावेळी ही गोष्ट सांगून झाल्यानंतर, ही गोष्ट महाभारतात फार सुंदर सांगितली आहे. ही सांगून झाल्यानंतर स्वामी त्याच्यावर कॉमेंट करतात की नाही. ते म्हणतात की मराठीतलं भाषांतर असं आहे, हा असला उच्च स्वार्थ त्यागाचा आणि दयेचा भाव भारतातून दिवसेंदिवस लोपत आहे असं म्हटलं आहे. मोठ्या मनाच्या उदार लोकांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. इंग्लिशमध्ये आहे, द ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर, दिस चॅरिटी इज गोईंग आउट ऑफ इंडिया असं म्हटलं स्वामींनी. त्याचं भाषांतर इथं असं केलं आहे. मोठ्या लोकांचे म्हणजे काय? मोठे लोक म्हणजे स्वतःचा विचार न करणारे लोक. शिवाजी महाराज मोठे का आहेत? हां, शिवाजी महाराज महान का आहेत? ज्ञानेश्वर महाराज महान का आहेत? विवेकानंद महान का आहेत? नाही, रामकृष्ण महान आहेत, संत महान का आहेत? तुम्ही त्यांचं जीवन बघा. नाही, ते स्वतःचं काही करतच नाही आहे. माझं कसं होईल किंवा माझ्या घरच्यांचं कसं होईल आहे, माझ्या जातीचं कसं होईल आहे की नाही. माझी जाती नाही, माझं नाही, घरचं नाही, काही नाही. चिंता करीतो विश्वाची आहे की नाही. ते विश्वाची चिंता करतात बघा, आणि म्हणून महान होतात
म्हणून ते म्हटलं दे ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर, दिस चॅरिटी इज गोईंग आउट ऑफ इंडिया. त्याचे तर भाषांतर सुंदर केलं आहे. हा असला उच्च स्वार्थ त्यागाचा आणि दयेचा भाव भारतातून दिवसेंदिवस लोपत आहे. मोठ्या मनाच्या उदार लोकांची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे. हे 125 वर्षापूर्वीचं वाक्य आहे, 150 वर्षापूर्वीचं. आता किती झालं असेल तुम्ही कल्पना करा. एकच वाक्य आहे. नवीनच इंग्रजी शिकत असताना एका इंग्रजी गोष्टीचे पुस्तक माझ्या हाती पडले होते. त्यात एक गोष्ट अशा आशयाची होती की एक कर्तव्यपरायण मुलगा काबाड कष्ट करून मिळालेल्या पैशातील काही भाग आपल्या म्हाताऱ्या आईला देतो. त्याच्या त्या कर्तव्य तत्परतेची स्तुती करून गोडवे गाण्यात त्या पुस्तकाची 3-4 पाने खर्ची पडली होती. यात असाधारण ते काय देव जाणे, स्वामीजी म्हणतात. त्यात काय विशेष आहे? आपल्या आईला त्यांनी थोडी मदत केली, म्हाताऱ्या आईला, पण ती तिकडे फार मोठी गोष्ट आहे. येणे निदान त्यावेळी तरी मला ते कळले नाही. आणि या गोष्टी सामावलेला नीतिबोध कोणाही हिंदू बालकाच्या कधीही लक्षात द्यावायचं नाही. नो हिंदू बॉय कॅन अंडरस्टँड द मॉरल ऑफ द स्टोरी, स्वामीजी म्हटलं आहे. यात काय विशेष आहे? तुमच्या म्हाताऱ्या आईला तुम्ही थोडेफार पैसे दिले, थोडंफार त्याला तिच्याशी काहीतरी ती मदत केली, अशी काय मोठी गोष्ट आहे? पण ती गोष्टसुद्धा मोठी गोष्ट होऊन जाते जेव्हा तुम्हाला तुमचा सर्वोच्च आदर्श तुमच्यासमोर नसतो. आणि मग ती महान लोकं बघा, ती महान लोक कशी आहेत, काय केलं त्यांनी काहीच केलं नाही, स्वतःचा विचार केला नाही, म्हणूनच ती महान झाली. कृष्ण का महान आहे? तुम्ही कृष्ण जीवनामध्ये रामाच्या जीवनात स्वतःचा विषयी विचारच नाही आहे. शिवाजी का महान आहे? त्याचा विचारच नाही स्वतःचा. संत का महान आहे? समाजसुधारक नाही, लक्षात ठेवा. समाजसुधारक स्वतःचाच विचार असतो, इतरांचा विचार नसतो. आपल्याला वाटतं की समाजसुधारक म्हणजे काय इतरांना समाज सुधारणे, नाही. ते स्वतःवर प्रेम करतात, स्वतःच्या सिद्धांतावर प्रेम करतात, ज्याच्यावर करतात त्याचा विचार नाही करत ते, म्हणून ते फेल होतात. आय एम नो सोशल रिफॉर्मर, आय वॉन्ट ट्रूथ अँड ब्रँच रिफॉर्मर. स्वामीजी, मी समाजसुधारक नाही या अर्थाने स्वामीजी म्हणतात. कारण समाजसुधारक ते स्वतःवर प्रेम असतं, दुसऱ्याची घृणा करतात ते, की नाही. म्हणून इथे मुक्तीची इच्छा ही सर्वोच्च इच्छा, शुद्ध इच्छा आहे. याच्यामध्ये तुमचा भविष्यकाळ की नाही तो तुम्ही विचारात घेत नाही. तुम्ही स्वतःचा विचारच करत नाही की नाही. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. स्वामी म्हणतात दिस लाईफ इज शॉर्ट, व्हॅनिटीज ऑफ द वर्ल्ड आर ट्रान्झिएंट. हे आयुष्य फार कमी आहे, पण खरोखर तेच जगतात जे इतरांचा विचार करतात, इतरांसाठी जगतात. इतरांना भगवान बुद्ध मोठे का होते? ते इतरांच्या दुःखाचा विचार केला, स्वतःच्या सुखदुःखाचा विचार नाही केला. मग आमचा विचार कोण करणार? तुम्हाला विचार करायची गरजच नाही आहे. तुम्हाला स्वतःचा विचार करायची गरजच नाही आहे. ते सगळं जगन्माता करत असते, त्यांची काळजी आई घेत असते, जगदंबा घेत असते, आहे की नाही. कारण काय, ते तुम्ही देवाचं कार्य करता. देवाचं कार्य जेव्हा करता तेव्हा ती देवाची ती जबाबदारी असते. तुम्ही स्वतःची जेव्हा सेवा करता तेव्हा तुमची जबाबदारी होऊन जाते, मग तुम्ही मोठे होत नाही. म्हणून अशा महान लोकांच्या संख्या कमी होत चालली आहे, अर्थाने चालली आहे. अर्थात जगामध्ये नेहमीच असे लोक कमीच राहणार. एक शेवटचं स्वामीजी म्हणतात की जगाचा नियम काय आहे? थंडी पडलेली आहे, खूप गारठा पडलेला आहे. एक जण कुठल्या काट्याकडे जमवतो आणि काय करतो? अग्नी आणून पेटवतो, आहे की नाही. तो पेटवतो, शेकोटी पेटते. शेकोटी पेटल्यानंतर ती शेकोटी खूप दूर दिसते, आहे की नाही. दूरवर ती आग दिसते. लोक काय करतात? अरे शेकोटी थंडी पडली आहे, तिथं जातात ते शेकायला. आता जो माणूस शेकोटी पेटवतो तो त्याला माहीत असते की आग कुठून दिसणार, लोक येणार इथे हात शेकायला. आता शेकोटी तर मी पेटवली आहे, मग शेवटी मी शेकणार, बाकीचे कसे येणार तिथे? तो त्याला माहीत आहे मी जरी शेकोटी पेटवली आहे, माझ्यासाठी पेटवलं नाही आहे, सगळे येणार इथे शेकणार, आणि त्याला काही वाटत नाही. त्याच्या मनात हा विचार येत नाही की मी शेकोटीमध्ये बाकीच्या लोकांचा काय तिथे अधिकार नाही. त्यांनी शेकोटी त्याच्याची पेटवली आहे की नाही, की जेणेकरून इतरांनी म्हणजे निसर्गाचा हाच नियम आहे की एकाने शेकोटी पेटवावी आणि इतरांनी स्वतःचं शेकून घ्यावं, आहे की नाही. हाच नियम आहे. परंतु असे शेकोटी पेटवण्याची लोकांची संख्या वाढली पाहिजे. सत्प्रवृत्ती संपन्न लोकांची संख्या वाढली पाहिजे, मग समाज सुदृढ होतो, निरोगी होतो आणि महान होतो. हे स्वप्न भारताचं आहे. म्हणून ती मोक्षाची इच्छा, मुमुक्षत्व हा सगळ्या सर्वोच्च आदर्श आहे. म्हणून स्वामींनी गीतेमध्ये हे जे आपल्या कर्मयोगाचा प्रारंभ तसा केला आहे की भारताचं हे सगळ्यात मोठं हे आहे की पौरात्य दर्शनाने आमच्यासमोर कोणते एकमेव लक्ष ठेवले असेल तर ते केवळ हेच होय. अखिल मानव जातीचे चरम व अंतिम लक्ष ज्ञान लाभच होय. चरम म्हणजे सर्वश्रेष्ठ, अंतिम म्हणजे शेवटचं, अग्नी. एकच लक्ष आहे,
तुम्ही जन्माला आले आहात ज्ञान लाभासाठी जन्माला आले आहात, बाकी कशासाठी नाही, आहे की नाही? मुक्त होण्यासाठी जन्माला आले आहात, बाकी कशासाठी तुमचं दुसरं नाही. बाकी दुसरं तिसरं चौथं पाचवं असेल पण ते काही चरमलक्ष नाही तुमचं. आपण त्यांना चरमलक्ष म्हणतो ना, म्हणजे आपलं एवढंच मिळतं. इतकं मिळायच्याऐवजी आपलं एवढंच मिळतं. आपण अतिमहान होऊ शकतो आणि एवढंच राहून जातो, जन्मभर आपण एवढंच राहून जातो. त्यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मयोग म्हणजे कर्मामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे की तुम्हाला ती महानतम बनवू शकते. आणि जेव्हा महानतम समजा माणसं ते दुर्दैवासारखे होतात, तशीच मरतात, मांडीवर गदेचा आघात होऊन. ते दुर्दैव आहे महान त्याचं, माणसाचं आणि मानव समाजाचं दुर्दैव आहे ते, की नाही. तो कृष्ण होऊ शकतो, राम होऊ शकतो, आहे की नाही. ते किती ऋषी होऊ शकतो आणि काय होतात, रावण होतो. हे दुर्दैव आहे, की नाही. पण तो सृष्टीचा नियमच असतो. पुढच्या महिन्याच्या मला वाटतं 30 तारखेला 30 जानेवारीला आपलं पुढच्या महिन्याचा शुक्रवार आहे. त्यावेळी आपण पुढचा भाग बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.